प्रभु यीशु मसीह के नाम से सबको धन्यवाद देता हूँ। प्रभु यीशु ख्रिस्ताच्या नावात सर्वांना मी धन्यवाद देतो। परमेश्वर फिर एक बार प्रभु हमें इस देश में इकट्ठा किया, इसलिए हम प्रभु को धन्यवाद देता हूँ। प्रभूने या देशामध्ये आपल्याला पुन्हा एकदा एकत्र केले म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो। पिछले कई बार प्रभु की वचन को ध्यान करने के लिए, संगति करने के लिए, आराधना करने के लिए प्रभु हमारे जीवन में मौका दिया। गेल्या काही दिवसांमध्ये संगती करण्यासाठी प्रभूने एक आपल्याला संधी दिली, त्यासाठी प्रभूला धन्यवाद देतो। फिर एक बार प्रभु की चरणों में उसी ने इकट्ठा किया, इसलिए फिर एक बार उन्हें धन्यवाद करता हूँ। पुन्हा एकदा परमेश्वराने त्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला एकत्र केले म्हणून त्याच्या नावाला मी धन्यवाद देतो। हालेलुया। हम जब प्रार्थना करता है तब प्रभु से बातें करता है। जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण प्रभू जवळ बोलतो। जब हम वचन से ध्यान करता है प्रभु हमसे बातें करता है। आणि ज्या वेळेला आपण वचनाकडे बघतो तेव्हा प्रभू आपल्याशी बोलतो। हम सब जानता है बनाने वाला एक ही है। आपल्याला माहिती आहे की बनवणारा एकच आहे। हर एक धर्म जानते कि बनाने वाला एक ही है। हर एक धर्म ओळखतो की बनवणारा एकच आहे, लेकिन हर एक धर्म आपस में लड़ते रहता है। तरी देखील हर एक धर्म एकमेकांमध्ये लढाई करत आहे। मसीह लोगों को बीच में भी बहुत सारे रीति रिवाज है, बहुत विभाग है। तसंच ख्रिस्ती लोकांमध्ये लेकिन मध्ये सुद्धा अनेक रीतिरिवाज आहेत, अनेक वेगवेगळे प्रकार आहेत। इंसान को समझ में नहीं आता कौन सच्चा है कौन झूठा है। आणि मनुष्याला समजत नाही की काय खरं आहे आणि काय खोटं आहे। इसी कारण बहुत लोग बोलते हैं हमको परमेश्वर के ऊपर विश्वास ही नहीं है। त्यामुळे अनेक जण म्हणतात की आम्हाला परमेश्वरामध्ये विश्वासच नाहीये। अगर एक परमेश्वर है तो इतने विभाग को कौन परमेश्वर किया? जर इतके सारे परमेश्वर एक ही परमेश्वर, एकच परमेश्वर आहे, तर इतके सारे प्रकार कसे काय दिसतात? इसलिए बहुत लोग बोलते हैं परमेश्वर है ही नहीं है। त्यामुळे अनेक जण म्हणतात की परमेश्वर नाहीच आहे। कितने प्रकार का बुराई होता है फिर भी परमेश्वर कुछ करते नहीं है। किती प्रकारचा वाईटपणा होतो पण परमेश्वर काही करतच नाही आहे। तो एक सही जवाब नहीं मिलने का कारण, त्यामुळे एक योग्य उत्तर न मिळाल्यामुळे बहुत लोगों को परमेश्वर के ऊपर की भरोसा भी चला गई। त्यामुळे अनेकांना परमेश्वरावरचा असलेला विश्वास ढळला आहे। इसका कारण क्या है? याचं कारण काय आहे? हर एक लोग अपनी बुद्धि की अनुसार एक विश्वास में चलता है। याचं कारण हे आहे की हर एक व्यक्ती आपल्या बुद्धीच्या विचारानुसार चालतो। हमने एक विश्वास को मान लेता है कि परमेश्वर ऐसा होगा। आपण त्या विश्वासाने आपण हे करतो की परमेश्वर असाच आहे। लेकिन परमेश्वर हमारे विश्वास की नहीं तो हम जिस प्रकार परमेश्वर को देखता है उसकी जैसा नहीं है, इसलिए प्रभु का कार्य हमारे अंदर नहीं होता है। ज्या प्रकारे आपण परमेश्वराला समजलं पाहिजे त्या प्रकारे आपण समजत नाही, त्यामुळे प्रभूचं कार्य आपल्यात होत नाही। तो हम कुछ भी विश्वास करने से वैसा परमेश्वर होना जरूरी नहीं है। आपण जसं विचार करतो त्या प्रकारचं परमेश्वर असणं गरजेचं नाहीये। हम विश्वास तो करना चाहिए, आपण विश्वास तर केलं पाहिजे, लेकिन उससे अधिक हम अनुभव करना चाहिए। पण त्यापेक्षाही आपण अनुभव केला पाहिजे। जब तक हम उस परमेश्वर को जीवन में अनुभव नहीं करेंगे उनके बारे में हमें मालूम नहीं पड़ेगा। जोपर्यंत परमेश्वराचा अनुभव आपण जीवनात करत नाही तोपर्यंत त्याबद्दल आपल्याला समजतही नाही। तो जितने लोग अगर परमेश्वर को पहचाना है उसी को ही परमेश्वर के ऊपर भरोसा रख सकता है। ज्यांनी परमेश्वराला ओळखला आहे तोच परमेश्वरावरती विश्वास ठेवू शकतो। तो परमेश्वर को अनुभव कैसे करेंगे? परमेश्वराचा अनुभव आपण कसं करू शकतो? परमेश्वर जैसा है वैसा हमको समझना पड़ेगा। जसा परमेश्वर आहे तसंच तो आपल्याला समजणं गरजेचं आहे। तो परमेश्वर हमको एक विवेक दिया है। परमेश्वराने आपल्याला एक विवेक दिला आहे। सब इंसान के अंदर ही विवेक है। फक्त मनुष्यामध्येच विवेक आहे। इस विवेक इसलिए दिया कि हा विवेक अशासाठी आहे, विवेक के द्वारा हम परमेश्वर को समझ सकता। विवेकाद्वारेच आपण परमेश्वराला समजू शकतो। जब तक हमारा विवेक किसी बातों के साथ सहमत नहीं होता है, जोपर्यंत विवेक आपल्यामध्ये हर एक गोष्टीमध्ये सहमत होत नाही आहे, तब तक उसी के ऊपर हम भरोसा नहीं रखना है। तोपर्यंत त्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवायचा नाहीये। विवेक के अनुसार हमको प्रेरणा होना चाहिए, नहीं तो हमारा विवेक बताना चाहिए सही है। विवेकानुसार त्या गोष्टींसाठी आपल्याला प्रेरणा केली पाहिजे किंवा त्याबद्दल एक विश्वास उत्पन्न केला पाहिजे। दूसरी बात है परमेश्वर ने दिया वो पवित्र शास्त्र में उसका आधार होना चाहिए। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये त्याबद्दल आधार असला पाहिजे। हम यदि कोई व्यक्ति के ऊपर भरोसा रखना तो जर आपण कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आहे तर 3 बातें हमारे अंदर होना चाहिए। 3 गोष्टी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे। 3 बात अगर तो ही हम उस
व्यक्ति की बातों में विश्वास करना है। जर या 3 गोष्टी त्या असल्या तरच त्या व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवणं गरजेचं हमने आहे. परमेश्वर को अभी तक अनुभव नहीं किया, इसलिए हम किसी इंसान के पीछे जाता है। आपण अजूनपर्यंत परमेश्वराचा अनुभव केला नाही म्हणून आपण एखाद्या व्यक्तीच्या मागे धावत आहोत. उस व्यक्ति खड़ा होकर बोलता है मैं परमेश्वर का अनुभव किया, तो व्यक्ती उभा राहून बोलतोय की मी परमेश्वराचा अनुभव केलाय. लेकिन हर एक का अनुभव अलग अलग है। पण हर एकाचा अनुभव अलग आहे, वेगळा आहे. निरंकारी बाबा और कुछ बोलता है, निरंकारी बाबा अजून काहीतरी बोलतोय, मुस्लिम बाबा लोग और कुछ बोलता है, मुस्लिम बाबा अजून वेगळं काहीतरी बोलतोय, क्रिश्चियन लोग खड़ा होकर और कुछ बोलता है। ख्रिश्चन लोक काहीतरी वेगळं बोलत आहेत. क्रिश्चियन में भी बहुत सारे विभाग है। ख्रिश्चनांमध्ये देखील खूप सारे प्रकार आहेत. तो हम किसके ऊपर भरोसा रखें? आपण कुणावरती विश्वास ठेवायचा? बहुत लोग ऐसा, बहुत झूठ भी उसके पीछे चलता है। आणि खूप सारे झुंड त्या मागे जातात. तो हम विश्वास करना है तो 3 बातें देखना है। आपण जर विश्वास करायचे तर 3 गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. हम इंसान के पीछे इसलिए जाते हैं कि उसने देखा है, नहीं तो उसने अनुभव किया है। आपण एखाद्या मनुष्याच्या मागे जातो कारण की त्यांनी बघितलं तरी आहे किंवा त्यांनी त्या गोष्टीचा अनुभव घेतलाय. तो उस व्यक्ति परमेश्वर को अनुभव किया, नहीं तो उस व्यक्ति की बातें सच्चे करके हमें कैसे मालूम पड़ेगा? त्या व्यक्तीने परमेश्वराचा अनुभव केलाय काय किंवा त्याच्या गोष्टी सत्य आहेत काय हे आपण कसं ओळखणार? सबसे पहले जो बात वो व्यक्ति बोलता है उसका जीवन में दिखना चाहिए। त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे तो व्यक्ती जे बोलत आहे ते त्याच्या जीवनामध्ये दिसणं गरजेचं मैं आहे. यीशु का प्रचार करता है, मी येशूचा प्रचार करतो. मैं आपको हौसला देते वैसा करना चाहिए, वैसा करना चाहिए, मी जर तुम्हाला एक धीर देतोय की असं करा किंवा असं करा, लेकिन वही बात अगर मेरे जीवन में नहीं दिखा जाता पण है, तीच गोष्ट जर माझ्या जीवनात दिसत नसेल तर मैं झूठा है, मी खोटा आहे, मेरे ऊपर भरोसा नहीं रखने का। माझ्यावरती विश्वास ठेवायचा नाही. हम देखते हैं कि आसाराम बापू, आपण बघतो आसाराम बापूंना. बहुत बाबा लोग आज जेल में हैं, आज खूप सारे बाबा लोक तुरुंगात आहेत. बहुत पास्टर लोग भी जेल में हैं। खूप पास्टर लोक देखील तुरुंगात आहेत. कारण क्या है? कारण काय आहे? भाषण तो देता है, भाषण तर देतात लेकिन उस पे चल नहीं पा रहा है। पण त्याच्यावरती चालत नाहीये. इसका मतलब वो देखा नहीं है, अनुभव नहीं किया, याचा अर्थ हा आहे की त्यांनी पाहिलं नाहीये, त्यांनी अनुभव केला वो नाहीये झूठा है। आणि ते खोटे आहेत. उसको कभी भी अपने आप लेना नहीं है। आणि त्यांना आपण स्वतःहून कधीही ग्रहण करायचं इसलिए नाहीये. हर एक व्यक्ति को परख के देखना आपका काम है। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला पारखून बघण्याचं काम आपलं आहे. आप जिसके पीछे जाकर धोखे खाया, उसके परमेश्वर उसकी जिम्मेदार नहीं है। आपण ज्याच्या मागे जाऊन धोका खाल्ला त्याच्या मागे परमेश्वर दोषी नाहीये. क्योंकि आप सब्जी का दुकान में जाएगा तो कोई भी सब्जी उठा के नहीं लेके आएगा। तुम्ही जर भाजी मंडईत गेले तर कुठलीही भाजी घेऊन येणार नाही. आप चुन चुन के लेगा, अच्छा अच्छा लेके, तुम्ही निवडून घेणार जो चांगला आहे, क्योंकि मैं पैसा दे रहा हूँ। कारण की मी पैसे देतोय. अगर कोई भी चीज आप खरीदते आप देख ही लेता है, कुठली गोष्ट तुम्ही खरेदी करता तुम्ही बघून घेता. लेकिन परमेश्वर का विषय में कैसा है? परमेश्वराच्या बाबतीत कसं आहे? हाँ, कोई भी आ गई सबको बाबा अंदर ले लेता है, कोणतेही आलं तर त्याच्या मागे आपण जातो बाद में वो धोखा देके चला जाता है। आणि नंतर तो आपल्याला विश्वासघात करून निघून जातो. और पुण्य किसके ऊपर निकालता है? आणि मग आपला राग कुणावर निघतो? परमेश्वर के ऊपर। परमेश्वरावर. परमेश्वर को बोलते हैं, क्यों ऐसे लोगों को बेचता है? मग आपण म्हणतो की का अशा लोकांना तू परमेश्वरा पाठवतो? अरे हमने थोड़ी बेचा, खुद आया, आप तो तुम घर में क्यों लाया? परमेश्वर तर म्हणतो की मी थोडी पाठवले, तुम्हीच त्याला घरामध्ये घेतलात. तो हम परखना चाहिए, हर एक व्यक्ति को जांचना चाहिए। त्यामुळे हर एक व्यक्तीला आपण पारखणं गरजेचं आहे. जो बातें वो बोलता है वो करना भी चाहिए। ज्या गोष्टी तो बोलतो त्या गोष्टी त्यांनी केलेल्या देखील पाहिजेत. दूसरी बात है, दुसरी गोष्ट अशी आहे, पवित्र शास्त्र भी उसका आधार होना चाहिए। पवित्र शास्त्रामध्ये त्याचा आधार असणं हम गरजेचं अपने आहे. हिसाब से कुछ भी नहीं बोल सकते। आपण आपल्याच मर्जीने काय पण बोलू नये. परमेश्वर का पवित्र शास्त्र कहता है, परमेश्वराचं पवित्र शास्त्र हे सांगतं ना इसमें कुछ जोड़ना, ना ह्याच्यामध्ये काहीतरी घाला ना इसमें से कुछ निकालना, किंवा ह्याच्यातनं काही काढून टाकू उसी को नका, बहुत बड़ा दंड है। नाहीतर त्यावरती खूप मोठा दंड आहे. क्योंकि परमेश्वर का पवित्र आत्मा के द्वारा ये लिखा गया है। कारण की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याद्वारे हे लिहिलं गेलं आहे. तो हम जो बोलने वाला बात इसकी अंदर होना चाहिए। जे आम्ही बोलतो त्या सर्व गोष्टी या पवित्र शास्त्रात असणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र का आधार नहीं है तो भी हम उसकी भाषण नहीं सुन सकते, उसकी भरोसा नहीं रख सकते। जर पवित्र शास्त्रात त्या गोष्टी नसतील तर आपण त्याचं भाषण ऐकायचं नाही आणि त्यावर विश्वासही ठेवायचा नाही. तीसरी बात है, आणि तिसरी गोष्ट आहे, हमारी विवेक भी उसके साथ सहमत होना चाहिए। आणि आपला विवेक देखील त्याच्या गोष्टींसोबत सहमती दाखवणं गरजेचं आहे. सबसे पहले इस व्यक्ति के अंदर
क्रिया में दिखना चाहिए। सगळ्यात पहिले तर त्या व्यक्तीच्या जीवनात व्यक्तीच्या क्रियेतून दिसलं पाहिजे उन बातें पवित्र शास्त्र में दिखाई देना चाहिए आणि त्या गोष्टी पवित्र शास्त्रात दिसल्या पाहिजेत और हमारा विवेक उसके साथ में सहमत होना आणि त्या गोष्टींसोबत आपला विवेक सहमती देणं गरजेचं आहे। चाहिए। ये 3 बातें तो हम मान सकता है। या 3 गोष्टी आपण विश्वास ठेवू शकतो। इसी कारण बहुत झूठे लोग हैं, पर शैतान की ओर से भी बहुत लोग हैं, इसलिए कभी धोखा खा जाता है। त्यामुळे अनेक खोटे संदेष्टे आहेत आणि लोक त्यामागे जाऊन ठोकर खाऊ शकतात। तो हम इतने सारे विभाग होने का कारण क्या है? इतके सारे प्रकार असण्यामागे कारण काय आहे? इसका मेन कारण यही है कि परमेश्वर को कोई देखा नहीं है। याचं महत्वाचं एकच कारण आहे की त्यांनी परमेश्वराला पाहिलं नाहीये। परमेश्वर को कोई देख भी नहीं सकता है। आणि परमेश्वराला तर कोणी बघूही शकत नाही। परमेश्वर आत्मा है। परमेश्वर आत्मा आहे। यदि हमारा इंसान की तरह एक शरीर है तो इंसान के रूप में बातें करते थे। ज्या वेळेला त्याला मनुष्यासारखं एक शरीर होतं त्यावेळेला तो मनुष्यासारखं बोलायचा देखील, लेकिन वो आत्मा होने का कारण पण तो आत्मा असल्या कारणाने मनुष्य की आंखों से उसको देख नहीं सकता है। मनुष्याच्या डोळ्यांनी आपण त्याला पाहू शकत नाही। उसने ये पवित्र शास्त्र हमें लिख कर दे दिया। त्यांनी पवित्र शास्त्र आपल्याला लिहून दिलं आहे। तो ये पवित्र शास्त्र के अनुसार या पवित्र शास्त्रानुसार हम परमेश्वर को समझ सकता है। आपण परमेश्वराला समजू शकतो। तो जो परमेश्वर को देखा नहीं है, इसीलिए अपनी कल्पनाओं से एक एक बातों को प्रकट करता है। परमेश्वराला न बघितल्यामुळे तो काय करतो की आपल्या स्वतःच्या कल्पनांनी अनेक गोष्टी तयार करतो। उसके लिए मैं एक उदाहरण देना चाहता हूँ। त्यासाठी मी एक उदाहरण देऊ इच्छितो। हमारे गांव में हाथी है। आमच्या गावामध्ये हत्ती आहेत। आप लोग कभी हाथी को देखा नहीं है। तुम्ही कधीच हत्तीला बघितलेलं नाहीये। मैं इधर आके हाथी के बारे में आपको वर्णन दिया। मी तुम्हाला हत्तीच्या बाबतीत अनेक वर्णनं दिली। मैं बोलता हाथी इतना बड़ा वो जानवर है। मी म्हटले की हत्ती खूप मोठा एक प्राणी आहे। उसको 4 पाव है। त्याला 4 पाय आहेत। उस पाव इतना मोटा मोटा है। त्याचे एक एक पाय खूप जाडे आहेत। और उसको बड़ा पूंछ है। आणि त्याला खूप मोठी एक शेपूट आहे। हाँ, उसका पूंछ ऐसे झाड़ का सैसा है। आणि त्याची झाड़ू की मानिंद है। आणि त्याची शेपटी झाडू सारखी आहे। और उसकी नाक इतनी लंबा है। आणि त्याचं नाक खूप लांब आहे। और उसका कान सूप की समान है। आणि त्याचे कान सुपासारखे आहेत। और उसका बदन ऐसा बड़ा पत्थर के समान है। आणि त्याचं जे शरीर आहे ते खूप मोठ्या दगडासारखं आहे। और काला कलर है। आणि त्याचा काळा रंग आहे। इतनी बातें मैंने आपको समझाया। एवढ्या सर्व गोष्टी मी तुम्हाला समजवल्या। आप तो देखा नहीं है, तुम्ही तर बघितलं नाहीये, लेकिन कुछ न कुछ रूप समझ में आया। पण तुम्हाला काही ना काहीतरी त्याच्याबद्दल एक चित्र समोर आलं। अब मैं आपको बोलेंगे, आता मी तुम्हाला म्हटलं, अब आप एक पेंसिल पेपर लेके एक हाथी को बनाओ। आणि मी तुम्हाला म्हटलं की आता हत्तीचं चित्र काढा। अगर आप लोग हाथी को चित्र बनाएगा तो जर तुम्ही हत्तीचं चित्र काढायला लागलात तर सबका हाथी अलग अलग रहेगा। सगळ्याचा हत्ती वेगवेगळा येणार। क्या एक समान रहेगा? एकसारखा असेल काय? क्योंकि आपको जिस प्रकार हमने समझाया सबको एक तरह नहीं समझाया। ज्या प्रकारे मी तुम्हाला समजवलं त्या हरेकाला त्या प्रकारे समजलं नाहीये। क्योंकि आप देखा नहीं है, सिर्फ सुना ही है। कारण तुम्ही बघितलं नाहीये, फक्त ऐकलंय। जब तक हम देखेंगे नहीं, हमको रियल पिक्चर नहीं मिलेंगे, नहीं तो असली चित्र नहीं मिलेगा। जोपर्यंत आपल्याला खरं चित्र मिळणार नाही, हाँ, इसी मानिंद अशाच प्रकारे हम भी परमेश्वर को कोई देखा नहीं है। आपण सर्व परमेश्वराला पाहिलं नाहीये, हम सिर्फ सुना है। आपण फक्त ऐकलंय। इसलिए हम अपने अपने हिसाब से एक परमेश्वर को बना के रखा है। आणि त्यामुळे आपण आपल्या आपल्या कल्पनाने वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराला बनवलंय। किसी को परमेश्वर बहुत प्रेम करने वाला है। काहींना परमेश्वर खूप प्रेम करणार आहे। किसी को परमेश्वर बहुत दंड देने वाला है। काहींना वाटतं परमेश्वर खूप दंड देणार आहे। किसी ने कुछ लोग परमेश्वर को प्रेम करता है। काही परमेश्वरावर प्रेम करतात। कुछ लोग परमेश्वर को डर मानता है। काही परमेश्वराची भीती तो बाळगतात। कई प्रकार की रीति में परमेश्वर को देखता है। आणि अनेक प्रकारच्या रीती रिवाजांमध्ये ते परमेश्वराला बघतात। तो हम जिसने परमेश्वर को देखा उसी की द्वारा ही हमें परमेश्वर का असली रूप समझ में आएगा। ज्याने परमेश्वराला बघितले केवळ त्याच्याद्वारे आपल्याला परमेश्वराचं खरं रूप पाहायला मिळेल। जब तक जो व्यक्ति परमेश्वर को नहीं देखा है उसी की द्वारा किसी से हमको परमेश्वर का असली रूप समझ में नहीं आएगा। ज्यांनी परमेश्वराला बघितले त्याच्याशिवाय इतर कोणाकडूनही आपल्याला त्याच्याबद्दल व्यवस्थित समजणार नाही। तो आज दुनिया में मैंने परमेश्वर को देखा, मैं जानता हूँ करके किसने बताया? मग जर आज जगामध्ये असं कोण म्हणू शकतं की मी परमेश्वराला ओळखतो आणि मला माहिती आहे तो कसा आहे? ऐसा कोई है? असं कोणी आहे काय? आपको मालूम है किसी के बारे में?
मैंने परमेश्वर को देखा, मैं जानता हूँ, ऐसा कोई बोला है? असं तुम्ही कधी ऐकलंय का की मी परमेश्वराला पाहिलंय आणि तो असं असं आहे, असं तुम्ही कधी ऐकलंय काय? हमारे पास 33 करोड़ है आपल्याकडे तर 33 कोटी आहेत और जितने भी है, आणि अजून काय काय आहेत. उसने किसी ने बोला मैंने देखा करके? त्यांच्यापैकी कोणी बोललंय का की आम्ही बघितलंय? बनाने वाला एक ही है। बनवणारा तर एकच आहे. अरे एक धर्म मानता हूँ, सबका मालिक एक है। सगळं धर्म मानतात की सगळ्यांचा मालक एकच आहे. सिख धर्म मानता है, शीख धर्म मानतो, हमारा हिंदू धर्म भी मानता है, हिंदू धर्म देखील मानतो, मुसलमान मानता है, मुसलमान देखील मानतो, क्रिश्चियन मानता है, ख्रिश्चन देखील मानतो, जैन मानता है जैन देखील मानतो, और बुद्ध मानता है। बुद्ध पण मानतो. सब मानता है कि बनाने वाला एक ही है। सगळेजण हेच मानतात की बनवणारा तर एकच आहे. हमारे पास अवतार बहुत है, आमच्याकडे अवतार खूप आहेत, लेकिन ये असली परमेश्वर को देखा है कौन? पण ह्यांच्यापैकी खऱ्या परमेश्वराला कोणी बघितलं आहे? अगर किसी ने नहीं देखा तो फिर उसको कैसा, पिता को कैसा प्रकट कर सकता है? जर त्यांनी नाही बघितले तर ते पित्याला कसं काय प्रकट करू तो शकतात? हम किसी के ऊपर भरोसा कैसे रखे? मग आपण कसं काय त्यांच्यावरती विश्वास तो ठेवू? परमेश्वर को देखा कौन है? मग परमेश्वराला पाहिले तरी कुणी आहे? पढ़िए योहन्ना का सुसमाचार 12 अध्याय आपण वाचूया योहानाचा पहिला अध्याय 18 से पढ़िए। परमेश्वर को किसी ने भी कभी नहीं देखा, हाँ। इकलौता पुत्र हाँ। जो पिता की गोद में है, हाँ उसी ने उसे प्रकट किया। हाँ पढ़िए मराठी में। योहानाचा पहिला अध्याय 18 वचन. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही, हाँ जो एकुलता एक जन्मलेला हाँ. देव पित्याच्या उराशी असतो, हाँ. त्याने त्याला प्रगट केले आहे. हाँ। तो यहाँ पर साफ क्या कहता है? इथे काय म्हटलं आहे? परमेश्वर को कोई नहीं देखा, परमेश्वराला कोणी कधीही पाहिलं नाही. इसी कारण परमेश्वर कई कई रूप में प्रकट होता है। त्यामुळेच परमेश्वर अनेक वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रगट होतो. तो जिसने देखा यीशु मसीह, ज्यांनी बघितले तो येशू उसकी ख्रिस्त, पास आएगा तो त्याच्या जवळ जर आपण आलो, उसकी बातें हम मानेगा तो जर त्याच्या गोष्टी आपण मानल्या तर, उसकी बातों के ऊपर विश्वास रखने से त्याच्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे असली परमेश्वर प्रकट होगा। खरा परमेश्वर आपल्याला प्रगट होतो. कारण क्या है? त्याचं कारण काय आहे? उसने उसको देखा है। कारण की त्यांनी त्याला परमेश्वराला पाहिलं आहे. पवित्र शास्त्र कहता है, पवित्र शास्त्र हे म्हणतं, वो खुद कहता है, तो स्वतः हे म्हणतो, मैं उसको देखा है, मी त्याला पाहिलं आहे, मैं उसको प्रकट करता हूँ। मी त्याला प्रगट करतो. इसलिए मार्ग और सच्चाई जीवन में हूँ। कारण म्हणून तो म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मेरे सिवा कोई भी परमेश्वर के पास नहीं आ सकता। माझ्याशिवाय कोणी परमेश्वराच्या जवळ येऊ शकत तो नाही. हम परमेश्वर के पास आया क्यों? मग आपण परमेश्वराजवळ आलो का? अब सवाल है कि हमको परमेश्वर को देखने क्यों? आता प्रश्न हा आहे की आपल्याला परमेश्वराला का पाहायचं? हमारा परमेश्वर को मुलाकात होकर हमें क्या मिलेंगे? परमेश्वरासोबत आपण भेट घेतली तर आपल्याला काय मिळणार आहे? हमें यहाँ पर हर एक सुविधा पृथ्वी में है। पृथ्वीमध्ये तर आपल्याला सर्व सुविधा आहेत. थोड़ा पैसा हमारे पास है तो हमको सब कुछ मिलेगा। थोडासा जर पैसा असेल तर या पृथ्वीवर सर्व काही मिळेल. बीमार होएगा तो डॉक्टर है, आजारी पडलो तर डॉक्टर आहेत. कोई संकट है, कोई कानून की समस्या तो वकील है, जर काही संकट आली तर शासकीय वकील आहेत. हमारा भूख मिटाने के लिए कई प्रकार की खाना भोजन तैयार करके हम खा सकता है। आपलं भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं अन्न आहे. हमें परमेश्वर का क्या जरूरत है? मग आपल्याला परमेश्वराची काय गरज आहे? बहुत लोग परमेश्वर को इसलिए पीछे आया कि खूप सारे लोक परमेश्वराच्या मागे ह्यासाठी आले की जो मेरे शक्ति से अधिक, जो मैं कर नहीं पाएगा उससे अधिक सामर्थ्य उसके पास है। माझ्याकडून जे होणार नाही त्याच्याबद्दलचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे म्हणून आले. तो मेरे जीवन में जितने काम करना है वो हम कम कर लेगा, माझ्या हद्दीपर्यंत आहे ते सर्व काम मी करू शकतो. लेकिन जो काम मेरे से नहीं होगा, पण जे काम माझ्याकडून होणार नाही, मैं उसको प्रसन्न कराएगा तो जर मी त्याला प्रसन्न केलं तर उससे करवाएगा। मी त्याच्याकडून हे करून घेईन. उसकी मतलब मेरा एक नौकर का समान है। याचा अर्थ हाच आहे की तो माझ्या एका नोकरासारखा आहे. मैं उसको प्रसन्न करके मेरा काम के लिए मैं इस्तेमाल कर सकता है। मी त्याला प्रसन्न करून माझ्या कामांसाठी वापरू शकतो. हाँ, परमेश्वर को हम इस्तेमाल करना चाहता है। परमेश्वराला आपण वापरू इच्छितो. बच्चे स्कूल जाएगा तो क्या प्रार्थना करते हैं? मुलं जर शाळेत जाणार असेल तर आपण काय प्रार्थना करतो? प्रभु मेरा बच्चा स्कूल जा रहा है,
प्रभू माझा मुलगा शाळेत जातोय, उसको संभालना, त्याला सांभाळ. उसका मतलब त्याचा अर्थ काय? मेरे बच्चे का चौकीदार बन के रहना. माझ्या मुलाचा चौकीदार बनून तू राहा. मैं काम पे जा रहा हूँ, मी कामावर चाललोय, हाँ मुझे संभालना. मला सांभाळ. मैं गाड़ी पे जा रहा हूँ, मी गाडीवरती जात आहे, मेरा गाड़ी खराब नहीं होना माझी चाहिए. गाडी खराब नाही झाली पाहिजे. हमारे काम के लिए हम परमेश्वर के पीछे पड़ा है. आपल्या कामासाठी आपण परमेश्वराच्या मागे धावतोय. अभी हम सब प्रार्थना करने वाला है. आपण सर्वच प्रार्थना करणार अभी आहोत. मेरा काम है, ये श्रेयस भैया डॉक्टर है माझं श्रेयस भाऊ डॉक्टर आहेत. और ये मालूम है ना आपको, क्रिश्चियन लोगों को जो गाड़ता है पेटी, कब्रस्तान में लेके जाता है ना पेटी, उसको क्या बोलता है? हाँ शाव पेटी. इनकी दुकान है शाव पेटी का, हा, यांचं दुकान आहे शवपेटींचं. और मैं खेती का काम करता हूँ. आणि मी एक शेतकरी आहे. मैं क्या प्रार्थना करता है? मी काय प्रार्थना करतो? प्रभु प्रभु मुझे अच्छा आरोग्य देना. प्रभू मला एक चांगला आरोग्य दे, मेरे जीवन में मेरा कोई घटना नहीं होना चाहिए. आणि माझ्या जीवनात कोणती घटना झाली नाही और पाहिजे. ये क्या प्रार्थना करता है? हे भाऊ काय प्रार्थना प्रभु करतो? आज अच्छे कस्टमर आना चाहिए. आज चांगले गिराईक आले पाहिजेत. और ये भी क्या प्रार्थना करता है? हे पण काय प्रार्थना करतोय? मुझे भी ग्राहक मिलना चाहिए. मला पण चांगले गिराईक मिळाले क्योंकि पाहिजेत. उसको ग्राहक नहीं मिलेगा तो उसका घर कैसे चलेंगे? जर त्याला ग्राहक मिळाले नाही तर त्याचं घर तरी कसं चालेल? ये दोनों के लिए ग्राहक कौन बनना है? ह्या दोघांसाठी देखील ग्राहक कोण बनणार आहे? मैं ही तो बनना है. मीच तर बनणार आहे. मैं तो जो खेती में काम करने वाला गरीब जो मजदूर है वही तो ग्राहक बनना है. मी जो शेतीमध्ये काम करणारा गरीब मनुष्य आहे मलाच तर त्यांचा ग्राहक बनावं लागेल. परमेश्वर सबका पिता है, परमेश्वर तर सगळ्यांचा पिता आहे. किसका प्रार्थना सुनेगा? मग कुणाची प्रार्थना ऐकणार? अगर प्रार्थना नहीं सुनेगा तो ये भूखा मरेगा. जर प्रार्थना ऐकली नाही तर हा उपाशी मरेल. परमेश्वर संकट में आ जाता है. मग परमेश्वर संकटामध्ये येतो. लेकिन हकीकत में परमेश्वर कोई संकट में आता नहीं है. खरं बघायला गेले तर परमेश्वर कोणत्याही संकटात येत नाही. कारण क्या है? कारण काय आहे? ये तीनों को प्रार्थना परमेश्वर सुनते नहीं, कारण या तिघांची पण प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. क्योंकि परमेश्वर वो काम करने के लिए ऊपर बैठा नहीं है. हे काम करण्यासाठी परमेश्वर वर बसला नाही. तेरे को ग्राहक लाना मेरा काम नहीं है. तुझ्याकडे ग्राहक आणण्याचं काम माझं नाहीये. तो हम परमेश्वर को ढूंढते क्यों? मग आपण परमेश्वराला शोधतो का? हम देखते हैं कि हमारा भारत देश से भी बेकार अमेरिका राज्य है. आपण बघतो की भारतापेक्षा अमेरिका हे राष्ट्र फार खराब आहे. पैसा बहुत है पैसे खूप आहेत और आजादी बहुत है, आणि खूप सारा स्वतंत्रता आहे. और इसलिए वहाँ पर कोई भी पारिवारिक जीवन में कुछ भी जो हमारे भारत देश के समान कोई संबंध नहीं है. त्यामुळे त्यांच्या परिवारांमध्ये आपण बघितलं तर भारतासारखं काही एक संबंध नाहीये. हमारे बच्चे हमारे आज्ञा मानता है. आपली मुलं आपले सर्व आज्ञा पाळतात. हम हमारे बच्चे को मार कर सीधा कर सकता है, आपण आपल्या मुलांना मारून झोडून चांगलं करू शकतो. अमेरिका में ये काम नहीं कर सकते. पण अमेरिकेमध्ये आपण हे करू शकत नाही. हमारे घर में कुछ समस्या है तो हम मैक्सिमम ज्यादा करके पति पत्नी साथ में रहने के लिए कोशिश करता है. जर आपल्या घरामध्ये काही समस्या असतील तर फक्त जास्तीत जास्त लोक सोबत राहण्याचा फक्त प्रयत्न करतात. बिल्कुल नहीं होगा तो ही तलाक होता है. जर काहीच झालं नाही तरच तलाक होता है, तलाक. सूटपत्र घेतलं जातं. लेकिन अमेरिका में ऐसा नहीं है. पण अमेरिकेत असं नाहीये. कपड़े बदलते जैसा पत्नी को बदलते पति को बदलता है. कपडे जसं बदलतात त्या प्रकारे पतीला बदलतात, पत्नीला बदलतात. आज एक पति है तो कल दूसरा होगा. आज एक पती आहे तर उद्या दुसरा पती असेल. इसी कारण कई बच्चे अनाथ हो जाता है. आणि त्यामुळे तिथे अनेक सारी मुलं अनाथ आहेत. जन्म होते होते अनाथशाला में डाल देता है. जन्म झाल्यानंतर लगेचच त्यांना अनाथालयात फेकून देतात. इसलिए बहुत बच्चे को अमेरिका में अपने माँ बाप को नहीं मालूम कौन है करके. त्यामुळे अमेरिकेमध्ये अनेक मुलांना माहिती नाही की आपले आई वडील कोण आहेत. जब इन लोग बड़ा हो जाता है ज्यावेळेला हे लोक मोठे होतात तो इनके अंदर ये इच्छा हो जाता है कि मेरे माँ बाप कौन है करके मालूम पड़ने के लिए. त्यावेळेला त्यांच्या मनात एक इच्छा होती की माझे आई वडील कोण असतील. तो अमेरिका में अभी एक रेडियो प्रोग्राम है. अमेरिकेमध्ये त्यासाठी एक रेडिओ इन प्रोग्राम लोग एक आहे. प्रोग्राम बनाया. त्यांनी एक प्रोग्राम बनवला. इन लोग आकर जिसको माँ बाप को पता नहीं है उन लोग एक प्रोग्राम में आके बातें करेंगे. ज्यांना माहिती नाही की आपले आई वडील कोण आहेत ते त्या प्रोग्राम मध्ये येऊन बोलणार. बॉम्बे में पूना में रहता हूँ. मी बॉम्बे किंवा पुण्यामध्ये राहतोय. मेरा इतना उम्र हो गई. माझा एवढा वय झाला आहे. मैं फलाना अनाथशाला में पाला बड़ा है. मी ह्या अनाथ शाळेमध्ये वाढलोय. मेरा माँ बाप को नहीं मालूम नहीं. माझं आई वडील कोण आहे मला माहिती नाही. यदि कोई मेरी आवाज सुनता है, मेरे माँ बाप सुनता है तो मेरे से कॉन्टेक्ट करो. जर माझी आवाज कोण ऐकत आहे तर मला कृपया माझ्याशी संपर्क साधा. तो बहुत लोग आता है, DNA वगैरह टेस्ट करता है. कुछ लोग निराश में होते हैं, किसी को मिलते नहीं है. आणि
आणि खूप सारे लोक येतात ही DNA टेस्ट करतात आणि काय कायना मिळतं काय कायना नाही मिळत आणि ते निराशी और होतात बहुत पैसा खर्च करता है। आणि खूप सारे पैसे खर्च करतात। मैं बोलने का मतलब मी बोलायचं कारण हे की इतना बड़ा होने का बाद में अपने माता पिता को ढूंढने का कारण क्या है? एवढं मोठं झाल्यानंतर देखील आपल्या आई वडिलांना भेटण्याची इच्छा दाखवणं हे काय कारण आहे? ये बच्चे को माँ का जरूरत है, या मुलाला आईची गरज आहे, इनको बाप की जरूरत है, यांना वडिलांची गरज आहे। लेकिन हमारे जैसे बड़े लोगों को माँ बाप का क्या जरूरत है? मग आपल्यासारख्या मोठ्या लोकांना आई वडिलांची काय गरज आहे? अभी मेरा उम्र 40 है, माझं वय तर 40 आहे, मेरे पापा को कम से कम 60-65 उम्र होगा, माझ्या वडिलांचं वय 60-65 असेल, मेरी मम्मी को शायद 60-65 उम्र होगा। माझ्या आईचं देखील 60-65 वय असेल। अब मेरे मम्मी मुझे गोद में नहीं उठाएगा, आता तर माझी आई मला जवळ तर घेणार नाहीये। अब मेरी मम्मी मुझे खाना नहीं खिलाएगा, आता माझी आई मला जेवण पण नाही भरवणार अब आहे, मेरी मम्मी मुझे दूध नहीं पिलाएगा, माझी आई मला दूधही नाही पाजू शकत। लेकिन मुझे मेरी माँ को देखने के लिए इच्छा होता है। पण तरी देखील मला माझ्या आईला बघण्याची इच्छा का होते? इससे पीछे का मतलब क्या है? याच्या मागे कारण काय आहे? क्यों? अब ये बुढ़ी को एक बुढ़ा को हमारे घर में लाके क्या मिलेगा? ह्या एका म्हातारा किंवा म्हातारीला माझ्या घरी आणून मला काय मिळणार आहे? इंसान क्यों उसकी खोज में है? मनुष्य का त्या सर्व शोधामध्ये आहे? उसका पीछे का मतलब क्या है? त्याच्या मागचं कारण काय आहे? मैं मेरे पिता को जानना चाहता हूँ, मी माझ्या वडिलांना किंवा माझ्या पित्याला ओळखू इच्छितो। मेरे बाप कैसा रहता है, माझा पिता कसा राहतो, ये कौन था, तो कोण होता, मैं ऐसा अनाथ होने का कारण क्या था, मी असा अनाथ होण्याचं कारण काय कम आहे? से कम मरने से पहले मैं उसको थोड़ा देखे कमीत कमी मरण्या अगोदर मी त्याला पाहावं। तो एक शारीरिक रिश्ते के पीछे इतनी बातें रहता है तो जर एका शारीरिक नात्यामध्ये एवढे सारे गोष्टी आहेत तर ये अखिलांड को बनाया हुआ परमेश्वर, त्या सर्व ब्रह्मांडाला बनवणारा परमेश्वर, हमें बनाया हुआ परमेश्वर, आपल्याला बनवणारा परमेश्वर हमारे अंदर आत्मा डाला है, आपल्या आतमध्ये आत्मा टाकलाय, हमारे लिए सब कुछ बनाकर उसने दिया। आपल्यासाठी सर्व काही बनवून त्यांनी ठेवलंय। हम जो खाने वाला भिंडी प्याज आलू थोड़ी हमारा माँ बाप बनाया, आपल्यासाठी आपल्याला जेवणासाठी बनवलेले सर्व भेंडी कांदा बटाटा हे थोडी ना आपल्या आई वडिलांनी बनवले, हमारा स्वर्ग का पिता तो बना के दिया। हे सर्व आपल्या स्वर्गीय पित्यांनी तर बनवले। तो सच्चे लोगों के अंदर ऐसा एक आशा हो जाता है, मुझे भी उसको थोड़ा देखना है। जे खरे लोक आहेत त्यांच्याच मनामध्ये मग एक इच्छा उत्पन्न होते की मला त्याला ओळखायचं आहे। ऐसे ढूंढने वालों को परमेश्वर मिलता है। आणि असाच शोधणाऱ्यांना परमेश्वर मिळतो। अब मतलब को उसका पीछे जाएगी वो कभी प्रकट नहीं होगा। जर तुम्ही एका इच्छेने किंवा एका मतलबाने त्याला शोधत असाल तर तुम्हाला कधी मिळणार नाही। जिसको पिता को जानना है, ज्याला पिता परमेश्वराला ओळखायचं आहे, वो उससे बात करना है, आणि तो त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे, उसको वो मिलता है। त्याला तो मिळतो। पढ़िए प्रेरितों का काम, आपण वाचूया प्रेरितांचं कृत्य 10 अध्याय की 10वा अध्यायाचं 34 पढ़िए। 34व वचन। तो पतरस ने कहा, हाँ अब मुझे निश्चय हुआ हाँ। कि परमेश्वर किसी का पक्ष नहीं करता। हाँ, हम क्या सोच रहे हैं? हमारा मशीलों का ही परमेश्वर है। तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला की देव पक्षपात नाहीये। हाँ। आपण म्हणतो की फक्त आपलाच परमेश्वर आहे। सब लोग वही सोचते हैं कि परमेश्वर हमारी जेब में है, सगळ्यांना वाटतं की परमेश्वर आमच्या खिशात आहे, हमारी प्रार्थना सुनते हैं, फक्त आमचीच प्रार्थना ऐकतो। इसलिए हम लोग क्या करता है, त्यासाठी आम्ही काय करतो, एक कीबोर्ड लेगा आपण एक कीबोर्ड घेतो और लड़का लड़की की फर्क नहीं है, ऐसे लड़का भी लंबा बाल करेंगे, मुलगा देखील लांब केस करतो, वर्शिप लीडर, वर्शिप लीडर, फिर क्या करेंगे, मग काय करतात, परमेश्वर के सामने नाचेंगे। परमेश्वराच्या समोर नाचतात। हिंदू भाई लोग क्या करता है, हिंदू लोक काय करतात, गणपति के सामने नाचेंगे। गणपती समोर नाचतात। हम लोग इधर नाचेंगे, आपण कुठे नाचणार, चर्च में चर्च नाचेंगे। मध्ये जाऊन नाचणार। क्यों? का? परमेश्वर हमारा है। परमेश्वर तर आमचा आहे। हिंदू भाई लोग क्या बोलता है, हिंदू भाऊ काय म्हणतात, हाँ मैं परमेश्वर को खरीद को लाया, मी परमेश्वराला विकत आणले, अभी पानी में डालने जा रहा है। आता मी पाण्यात टाकायला हम चाललोय। तो पानी में नहीं डालेंगे आपण तर पाण्यात नाही टाकणार आहोत। क्योंकि हमको हर एक हफ्ता नाचना है ना। आपल्याला हर एक रविवारी नाचायचं जे आहे, हाँ, हर एक रविवारी, हर एक कन्वेंशन, हर एक मीटिंग में हमको नाचना है। हर एक कन्व्हेन्शन मध्ये हर एक रविवारी जे आपल्याला नाचायचं आहे, उसका वचन क्या बोलता है, त्याबद्दल वचन काय म्हणतं, दाऊद नाचा,
की दाऊद नाचला, लेकिन पत्रोस नहीं नाचा, पण पेत्र नाही नाचलाय, पौलुस नहीं नाचा, पौल नाही नाचलाय, मूसा नहीं नाचा। मोशे देखील नाही नाचलाय। नाचना तो कौन नाचना चाहिए था? नाचलं तर कोण कोण नाचायला हवं होतं? सबसे पहले मूसा नाचना था, सगळ्यात पहिले मोशे नाचायला हवं क्योंकि होतं। मूसा तो परमेश्वर को सामने देखा, कारण की मोशेने तर परमेश्वराला समोर पाहिलं, लेकिन मूसा नाच रहा नहीं है, डर रहा है। पण मोशे नाचला नाही तर घाबरला। क्यों? का? इतनी सर्वशक्तिमान परमेश्वर के सामने खड़ा रहने के लिए हिम्मत नहीं हो रहा है, एका सर्वशक्तिमान परमेश्वरासमोर उभं राहण्यासाठी त्याची हिंमत होत नाही। और यीशु मसीह की 12 चेले यीशु मसीह के साथ में थे, येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य त्याच्या सोबत होते, उधर भी नाचना चाहिए था, तिथे पण नाचलं पाहिजे होतं, लेकिन नाचते नहीं है। पण नाचले नव्हते। दाऊद क्यों नाचा? दाऊद का नाचला? वो सड़क पर नाचा है। तो रस्त्यावरती नाचला। परमेश्वर की उपस्थिति में कोई नाचा करके बाइबल में आधार नहीं है, परमेश्वराच्या उपस्थितीत कोणी नाचलं ह्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये आधार नाहीये, क्योंकि वो सर्वशक्तिमान परमेश्वर कारण की है। तो सर्वशक्तिमान परमेश्वर वो आहे, भस्म करने वाला आग है, तो भस्म करणारी आग आहे। उसकी उपस्थिति में नाचने के लिए किसी मनुष्य की हिम्मत नहीं होता है। त्याच्या उपस्थितीमध्ये नाचण्यासाठी कोणत्याही मनुष्याची हिंमत होणार प्रभु ने नाही। कहा 2 या 3 लोग इकट्ठा होगा उसका बीच में मैं आऊंगा। प्रभूंनी म्हटलंय की जेव्हा 2 किंवा अधिक माझ्या नावाने उपस्थित असतील तिथे मी असेल। हमारे घर में पापा आएगा तो कौन नाचता है? जर आपल्या घरामध्ये आपले वडील आले तर कोण नाचेल? हमारे 3 साल की बच्चा नाचेंगे, आपले 3 वर्षाची मुलं नाचतील, लेकिन 20 साल का लड़का नहीं नाचेंगे। पण 20 वर्षाचा मुलगा नाचणार नाही। तो ज्यादा नाचेगा तो बच्चा पड़का भी खाएगा। जर जास्त नाचले तर तो मुलगा फटका तर खाईल। हमारे पापा कुछ कराएंगे करके हमेशा पापा का सामने नाचते रहेगा तो पापा लात मारेगा। जर वडिलांना खुश करण्याच्या नादामध्ये तो मूल जर सतत नाचत राहिला तर वडील त्याला फटका देखील ये मारेल। बोलने का मतलब क्या है? हे सर्व सांगण्याचं मागे अर्थ काय आहे? आज हमारे मसीह लोगों को भी मालूम नहीं है परमेश्वर है कौन। आज आपल्या ख्रिस्ती भावांना देखील माहिती नाहीये की प्रभू आहे काय। तो सब नाच रहे, मुझे भी नाचना है। सगळेजण नाचतात, मी पण नाचणार। तो क्यों नाचता है? तर का नाचतायत? परमेश्वर मेरे हाथ में आया, परमेश्वर माझ्या हातात आहे, परमेश्वर मेरे मुट्ठी में आया। परमेश्वर माझ्या मुठीत आहे। ऐसा परमेश्वर हमारे हाथ में नहीं आता है। असा परमेश्वर आपल्या हातात येत नाही। एक बार परमेश्वर का उपस्थिति को मालूम पड़ेगा तब मालूम पड़ेगी परमेश्वर है कौन। जर आपल्याला समजलं की परमेश्वराची उपस्थिती काय आहे तर तेव्हाच आपल्याला समजेल की तो कोण आहे। हमारे मीटिंग में कई प्रकार की दुष्टात्मा प्रकट होता है। आपल्या मीटिंग मध्ये अनेक प्रकारचे दुरात्मे उपस्थित होतात, प्रगट होतात। कभी कभी जिस व्यक्ति दुष्टात्मा से पीड़ित है कभी कभी प्रकट हो जाता है। ज्या ज्या व्यक्तींमध्ये दुरात्मे आहेत ते प्रगट होतात। शायद आप लोग का अनुभव नहीं होगा, जर तुम्हाला अनुभव नसेल लेकिन तर, हमारे सेवकाई में बहुत बार ऐसा अनुभव हुआ। पण आमच्या सेवकाईमध्ये आम्ही अनेक प्रकारचे ह्या घटना पाहिल्या आहेत। कलीसिया में प्रार्थना करने का टाइम दुष्टात्मा प्रकट होता है। मंडळीमध्ये प्रार्थना करायच्या वेळेला दुष्टात्मे प्रगट होतात। उस समय किसी को नाचने को मन होएगा? त्यावेळेला कुणाला नाचायला मन होईल काय? हमारा कलीसिया में सबसे बड़ा अन्य भाषा तभी बोलता है, आपल्या मंडळीमध्ये त्याच वेळेला जास्त अन्य भाषा बोलली जाते। ज्यादा अन्य भाषा तभी बोलता है, जास्त अन्य भाषा त्याच वेळेला बोलली जाते ज्यादा प्रार्थना करता है, आणि जास्त प्रार्थना देखील त्याच वेळेला वो करतात पूरा हल्ला मचाना शुरू हो जाता है। आणि सगळेजण गोंधळ घालायला चालू करतात। तभी क्यों तुमको नाचने के लिए मन नहीं होता है? तेव्हा का तुम्हाला नाचायला मन होत नाहीये? अगर एक दुष्टात्मा का सामने तुम इतना डरता है तो सर्वज्ञानी सर्वशक्तिमान परमेश्वर को तुम कितना डरना चाहिए। जर दुष्टात्म्यासमोर तुम्ही जर एवढे घाबरतात तर सर्वशक्तिमान परमेश्वरासमोर आपण किती अधिक घाबरलं पाहिजे। परमेश्वर का सामने क्यों नाचता है? परमेश्वराच्या समोर का नसते आपण? उनको परमेश्वर की ज्ञान नहीं है, कारण त्यांना परमेश्वराबद्दलचं ज्ञान नाहीये। इसलिए प्रभु के वचन में क्या लिखा है? यामुळे परमेश्वराच्या वचनात काय लिहिलं आहे? फिलिपियों का किताब में फिलिप्पाचं पत्र उसका 2 अध्याय की त्याचा 2रा अध्याय उसका 12 पढ़िए। त्याचं 12वं वचन। हाँ इसलिए हे मेरे प्रियो, हाँ जिस प्रकार तुम सदा से हाँ। आज्ञा मानते आए हो, हाँ। वैसे ही अब भी न केवल मेरे साथ रहते हुए हाँ। पर विशेष करके हाँ। अब मेरे दूर रहने पर भी हाँ। डरते और कांपते हुए हाँ। अपने अपने उद्धार का कार्य हाँ। पूरा करते जाओ। अपने उद्धार का कार्य किस तरह होगा? आपल्या उद्धाराचं कार्य कशा प्रकारे होईल? नाचते गाना गाते नहीं होगा, नाचत गाजत नाही होणार आहे। जीवित परमेश्वर के सामने डरते हुए कांपते हुए हम उसकी उपासना करना चाहिए। जीवन परमेश्वरासोबत भीत आणि कापत आपण त्याची उपासना केली पाहिजे। हम किस परमेश्वर के सामने आए हैं? आपण कोणत्या परमेश्वराच्या समोर आलोय? पढ़िए इब्रानी का किताब वाचूया इब्रिकरांस पत्र 12 अध्याय की 12वा अध्याय उसके 18 से पढ़िए। 18 पासून वाचूया। तुम तो हाँ
उस पहाड़ के पास हाँ। जो छुआ जा सकता था हाँ। और आग से प्रज्वलित था हाँ। और काली घटा हाँ। और अंधेरा और आंधी के पास और तुरही की ध्वनि और बोलने वाले के ऐसे शब्द के पास नहीं आए, जिसके सुनने वालों ने विनती की कि अब हमसे और बातें न की जाए, नीचे बढ़ो। क्योंकि वे उस आज्ञा को न सह सके। यदि कोई पशु भी पहाड़ को छुए तो उस पर पथराव किया जाए। और वह दर्शन ऐसा डरावना था, उस दर्शन इतना डरावना था जे दिसले ते इतकं भयंकर होतं की कि मूसा ने कहा, हाँ, मैं बहुत डरता और कांपता हूँ। मूसा भी बहुत डरता कांपता है। मोसा देखील अतिशय घाबरला आणि कंपित झाला. क्या हम लोग परमेश्वर सामने किस रीति से नाचता है? मग आपण कसं काय परमेश्वरासमोर नाचतो? ये नया नियम में लिखा है, हे नवीन करारामध्ये लिहिलं आहे. पुराना नियम की बातें नहीं कर रहा हूँ. जुन्या कराराच्या गोष्टी मी बोलत नाहीये. हम परमेश्वर को योग्य आदर देना चाहिए. आपण परमेश्वराला एक प्रकारचा आदर दिला पाहिजे. पढ़िए प्रकाशित वाक्य, आपण वाचूया प्रगटीकरण उसकी पहले अध्याय की पहिला अध्यायाचं 13 से पढ़िए. 13 पासून वाचूया. और उन द्यूतों के बीच में मनुष्य के पुत्र सदृश एक पुरुष को देखा, जो पांवों तक का वस्त्र पहने हुए और छाती पर सोने का पटुका बांधे हुए था। उसके सिर और बाल श्वेत ऊन वरन पाल के समान उज्जवल थे। उसकी आंखें आग की ज्वाला की समान थी। उसके पांव उत्तम पीतल के समान थे, जो मानो भट्टी में तपाए गए हो। और उसका शब्द बहुत जल के शब्द के समान था। वह अपने दाहिने हाथ में 7 तारे लिए हुए था और उसके मुंह से तेज दोधारी तलवार निकलती थी। उसका मुंह ऐसा प्रज्वलित था जैसे सूर्य कड़ी धूप के समय चमकता है। जब मैंने उसे देखा तो उसके पैरों पर मुर्दे सा गिर पड़ा। उसने मुझ पर अपना दाहिना हाथ रख कर कहा, मत डर, मैं प्रथम और अंतिम और जीवता हूँ। मैं मर गया था। बस 17 मराठी में बढ़िए. प्रगटीकरणाचा पहिला अध्याय 17 वचन वाचूया. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. बस ये कौन गिर पड़ा? हे कोण पडला आहे? जिस यीशु के साथ साथ चला हुआ यूहन्ना, प्यारा चला. ज्या येशू सोबत चाललेला योहान, जो त्याचा प्रिय शिष्य होता, तो पडलाय. वो मनुष्य के रूप में पृथ्वी में था, इसलिए किसी को उससे डर नहीं लगते थे. मनुष्याच्या रूपात जेव्हा तो होता त्यावेळेला त्याला कोणी घाबरत नव्हतं. 33.5 साल वो मनुष्य के रूप में थे, इसलिए मनुष्य को उससे डर नहीं लगते थे. 33 वर्ष तो मनुष्याच्या रूपात तिथे पृथ्वीवर होता, त्यामुळे कोणी त्याला घाबरत नव्हतं. लेकिन असली उसका रूप क्या है? पण त्याचं खरं रूप काय आहे? हमने जो देखा मूसा ने देखा, जे ते आपण पाहिले ते मोशेने देखील पाहिले, अभी यूहन्ना देखा है. आणि आता योहान बघत आहे. इन लोग किसी को नाचने का मन नहीं होते थे. या सर्वांना नाचण्याचं मन होत नाहीये, उसको डर के मारे गिर जाते थे. आणि ते घाबरून पडत आहेत. हमको हमारा परमेश्वर का सही पहचान होना चाहिए. आपल्याला आपल्या परमेश्वराचं एक योग्य प्रगटीकरण होणं गरजेचं आहे. इसलिए पौलुस क्या कहता है? यासाठी पौल काय म्हणतो? तुम्हारे उद्धार का कार्य डरते हुए कांपते हुए करो. तुमच्या उद्धाराचं कार्य भीत आणि कापत करा. अगर गीत गाते नाचते नाचते जाएंगे, उसके सामने जाएंगे, तब मालूम पड़ेगा तुम हमारे अंत क्या होगा. जर गीत गात नाचत नाचत आपण त्याच्या समोर गेलो तर आपला अंत काय, अंत कसा होईल हे आपल्याला समजेल. अन्य जाति और हमारे में बहुत फर्क है. अन्य जाती आणि आपल्यामध्ये खूप अंतर आहे. हम कोई अवतार के पास नहीं आया. आपण कुठल्या अवतारासमोर नाही आलोय. हम कोई मूर्ति के सामने नहीं आया. आपण कोणत्या मूर्ती समोर नाही आलोय. हम उसकी पास आया कि जिसने अगलांड को बनाया. आपण अशा परमेश्वरासमोर आलोय की ज्यांनी पूर्ण ब्रह्मांडाला बनवलं आहे. जिसने सूरज को बनाया, ज्यांनी सूर्याला बनवलं, जिसने चंद्रमा को बनाया, ज्यांनी चंद्राला बनवलं, जिसने सारे सृष्टि को बनाया, ज्यांनी सर्व सृष्टीला बनवलं. उसकी सर्वशक्ति, उसका
सर्वशक्ति कितना होगा। मग अशा परमेश्वराची शक्ती केवढी महान असेल। उस परमेश्वर को हम किस रीति से आराधना करता है, त्या परमेश्वराची आपण कशा प्रकारे मग आराधना केली पाहिजे, उसको हम किस योग्य बढ़ाई देता है, आपण त्याला कशा प्रकारे बढाई देतो तो हम किंवा महत्व देतो, अपने आप को जानना चाहिए। ते आपलं आपण समजलं ये सब हम क्यों बोला, हे आम्ही सर्व का बोलतो। आज बहुत सारे संस्था है, खूप साऱ्या संस्था आहेत हमें भी मालूम नहीं पड़ता कौन सी संस्था सच्चे गलत है। आणि आपल्यालाही कळत नाही की कोणती संस्था योग्य आहे आणि अयोग्य आहे। हम कोई संस्था के द्वारा आपको बात नहीं कर रहा है, आम्ही कोणत्या संस्थेच्या द्वारे तुमच्याशी बोलत नाही आहोत। हमने जीवन में अनुभव किया परमेश्वर के बारे में आपको चर्चा कर रहा है। ज्या परमेश्वराचा आम्ही अनुभव केला त्या परमेश्वराबद्दल आम्ही बोलतोय। हम संस्था की पास्टर नहीं है, आम्ही कुठल्या संस्थेचे पास्टर नाही आहोत, हम परमेश्वर की दास है। आम्ही परमेश्वराचे सेवक आहोत। उस दास का क्या काम है, त्या सेवकाचं काय काम आहे, परमेश्वर के लोगों को सेवा करना है, परमेश्वराच्या लोकांची सेवा करणे, अपने जीवन के द्वारा स्वामी को प्रकट करना है। आपल्या जीवनाद्वारे स्वामीला प्रसन्न करणे। तो हम पढ़ा कि जो एकलौता पुत्र परमेश्वर की गोद में थे उसी की सिवा कोई परमेश्वर को देखा नहीं। आपण पाहिलं की जो एकुलता एक पुत्र परमेश्वराच्या उराशी होता केवळ त्याच्याशिवाय कोणी पाहिलं तो नाही। उसी की द्वारा ही हमको पिता का सही पहचान मिलेंगे। केवळ त्याच्याद्वारे आपल्याला परमेश्वराचा एक योग्य ओळख होईल। तो उसकी मतलब है कि उसकी पहचान मैं क्यों करूं, मग त्याच्या मागे हे आहे की आपण त्याची ओळख का करायची, उसके साथ एक संबंध रखने से हमें क्या मतलब है, त्याच्यासोबत एक नातं ठेवून मला काय मिळणार आहे। क्या मैं खाएंगे पिएंगे, मैं तो अपना कितना जिंदगी है वो जिंदगी हम जीवन बिताएंगे। मी काय खाईन पिईन, मला जेवढं जगायचं तेवढं जगीन, जिस दिन मर जाना है उस दिन मर जाएंगे। आणि ज्या दिवशी मरायचं त्या दिवशी मरून जाईल। हम क्यों परमेश्वर को ढूंढता है, मग आपण परमेश्वराला का शोधतोय। यदि कोई सृष्टि है तो उसका पीछे एक मतलब भी होता है। जर एखादी सृष्टी आहे तर त्या सृष्टीच्या मागे देखील एक कारण असेल। कोई भी सृष्टि बिना मतलब से नहीं किया जाता है। कुठलीही सृष्टी निर्मिलेली गोष्ट एका योजनेशिवाय बनलेली नाहीये। हमारे पास मोबाइल है, आपल्या जवळ मोबाईल आहे, ये मोबाइल अपना काम के लिए बनाया है। हा मोबाईल आपल्या कामासाठी बनवलाय। हमारे पास कुर्सी है, आपल्या जवळ खुर्ची आहे, और कुर्सी हमको बैठने के लिए बनाया है। ती आपण बसण्यासाठी बनवले। हमारे पास पंखा है, आपल्या जवळ पंखा आहे, वो हमको हवा देने के लिए बनाया है। आपण ती हवा घ्यायला तो बनवतो। हर एक सृष्टि अपना सृष्टिकर्ता उसकी मतलब से बनाया जाता है। त्यामुळे हर एक निर्मिलेली गोष्ट निर्माणकर्त्यांनी एक योजनेने बनवलेली आहे। अगर वो सृष्टिकर्ता की इच्छा के काम प्रकट नहीं करता है तो क्या हो जाता है, जर एक निर्मिलेली गोष्ट निर्माणकर्त्याची इच्छा प्रगट करत नाही मग काय होईल। हमको मालूम है ना, कभी तो बंगार वाला चिल्ला चिल्ला के जाता है, मग आपल्याला माहितीये की भंगारवाले ओरडत फिरत असतात। वो क्या बोलता है, ते काय म्हणतात, हाँ बंगार बाल्टी पेपर लेने के लिए आता है। हम भंगार बालदी पेपर बाटली घ्यायला आलो आहे। वो बंगार क्या चीज है, ही भंगार काय गोष्ट आहे, एक समय पर बहुत आशा की द्वारा पैसा दे के लिया हुआ चीज है। एकेकाळी खूप पैसे देऊन एका आशेने विकत घेतलेली गोष्ट आहे। हमको अच्छा लगा एक वॉशिंग मशीन लेने का है, आम्हाला एक इच्छा झाली की एक चांगली वॉशिंग मशीन घ्यायची। अरे बाप मियाँ बीवी दोनों चला गया दुकान में। आणि पती पत्नी दोघंही दुकानात निघून गेले। हाँ बहुत प्यार से देख रहा है, खूप प्रेमाने सर्व बघत आहे। हाँ वीडियो कौन का देख रहा है, व्हिडिओकॉनचं बघतायत, LG का देख रहा है, LGचं बघतायत, सैमसंग का देख रहा है। सॅमसंगचं बघतायत। हाँ बहुत पैसा देकर एक प्यारा चीजों लेके आया। खूप पैसे देऊन त्यांनी एक खूप चांगली गोष्ट घेऊन आले। रिक्शा वाला को क्या बोल रहा है, रिक्षावाल्याला काय म्हणतात, अरे संभाल के लेके ना। अरे हाँ। सावकाश घेऊन या। घर पे आने से जो लेबर को क्या बोलता है, मजदूर को, घरी घेऊन येणाऱ्या त्या नोकरांना काय म्हणतात, अरे किधर लगना नहीं चाहिए। अरे कुठे इथे ठोकलं नाही पाहिजे। पहले हम कैसा उसको इस्तेमाल करता है, पहिलं आपण त्याला कसं वापरतो, उसका बटन बहुत प्यार से घुमाता है, आपण खूप प्रेमाने त्याची बटणं दाबतो। खराब नहीं होना चाहिए। गरम नाही झालं पाहिजे। थोड़ा चलते चलते क्या हो गई, खूप वेळानंतर काय झालं, अभी कितनी भी घुमाए मोटर को घूमने को मन नहीं होता है। किती फिरवलं तर ती मोटर काय फिरत नाहीये। हाँ तभी क्या करता है, तेव्हा आपण काय करतो, इधर एक लात मारता है, इकडे एक लात मारतो, इधर से एक लात मारता है, इकडनं एक लात मारतो। हाँ तभी 2 राउंड घुमा।
तेव्हा 2 राऊंड ते फिरतं. तो हमारा प्यार थोड़ा कम होने लग गई. म्हणजे आपलं प्रेम थोड्या वेळाने त्याच्यावरचं कमी होतं. जो लेके आया तब से जो प्रेम जो था अभी उस ऐसा प्रेम नहीं आता है. जेव्हा घेऊन आलो तेव्हाच जे प्रेम होतं ते आताच्या प्रेमासारखं नाहीये. थोड़ा थोड़ा हम क्या करने लगे, थोडं आपण काय करायला लागलो, हमारा वॉशिंग मशीन से नाराज होने लगे. आपण आपल्या वॉशिंग मशीन सोबत नाराज व्हायला अभी लागलो. 2-3 फटका नहीं मिलेगा तो ये काम नहीं करेगा. 2-3 फटके मिळाल्याशिवाय हे काही काम करत हाँ, नाही. हमारा पुराना एक स्कूटर था चेतक, आमच्या जवळ एक जुनी स्कूटर होती चेतक. उसको सीधा लात मारेगा तो स्टार्ट नहीं होएगा. ती जर चांगल्या प्रकारे लात मारली तर स्टार्ट नाही व्हायचं. उसको थोड़ा टेढ़ा करना पड़ता है. तिला वाकडं करायला लागायचं. हाँ, फिर एक लात मारेगा तो ड्रर बोलेगा. मग एक लात मारल्यावर ती चालू व्हायची. इसी मानिंद हमारा बहुत चीज ऐसा है. अशा प्रकारे आपल्याजवळ अनेक अशा वस्तू आहेत. हाँ, हमारे भाई भी पिछले बार इस्त्री कर रहा था. आमचा भाऊ देखील मागच्या वेळेला इस्त्री करत होता. बोलते हैं, आपसे वो इस्त्री काम नहीं करेगा. तो म्हणाला की तुमच्याकडनं इस्त्री होणार ये हम लोग भी आना चाहिए. हे आम्हालाच जमतं. उसका वायर को थोड़ा इस तरफ खींचा. त्याच्या वायरला थोडस बाजूला हाँ, थोड़ा सरकवलं, उस तरफ खींचना, इकडे सरकवलं, तभी वो काम करता है. तेव्हा हे काम करतं. तो इसी मानी इंसान भी ऐसा है. अशाच प्रकारे मनुष्य देखील आहे. पहले पहले परमेश्वर से बहुत प्यारा था. पहिलं परमेश्वराला खूप प्रेम हम भी होतं. परमेश्वर के लिए काम का लायक नहीं होते तो हमें भी परमेश्वर लात मारता. जर आपण परमेश्वराच्या कामाचे नसतो तर परमेश्वर आपल्याला देखील लात मारेल. तो जो चीज हम 2000 में लेके आया था, जो वस्तू आम्ही 2000 आणलं होतं, इसको लात मारने से भी चलते नहीं अभी. आज लात मारून देखील आज चालत नाही. इसको बिल्कुल मर्जी नहीं अपना काम करने में. ह्याला बिलकुल मर्जी नाही की आपलं काम कर. ऐसा रहने का समय पर एक आवाज आया. असायच्या वेळेला एक आवाज आली. हाँ, बाल्टी बंगार वाले. एक आवाज आली की बाल्टी भंगारवाले 50 रुपये में दे दिया. आणि 50 रुपयामध्ये देऊन कितने टाकले. में दे दिया? किती रुपयात दिलं? 50 रुपया. 50 रुपयात क्यों? दिलं. का? ये मेरा काम नहीं कर रहा है. आता हे माझं काही काम नाही मेरे को करत इसके ऊपर गुस्सा होने लगी. आणि आता माझा राग ह्याच्यावर निघत मेरे को आहे. इससे नफरत होने लगी. आणि आता मला ह्याच्यावरती जलन होत आहे. इसी मानी मनुष्य को भी बहुत बड़ा मतलब से परमेश्वर बनाया. अशाच प्रकारे मनुष्याला देखील खूप मोठ्या योजनेनी आणि इच्छेने परमेश्वराने बनवला आहे. जब परमेश्वर की इच्छा हमारे जीवन में पूरा जब नहीं होता है, जेव्हा परमेश्वराची इच्छा आपल्यामध्ये पूर्ण होत नाहीये, परमेश्वर भी हमें थोड़ा लात मारने लग जाता है. परमेश्वर देखील आपल्याला लात मारायला चालू हमारे करतो. जीवन में समस्या क्यों है? आपल्या जीवनामध्ये समस्या का आहे? हमारे जीवन में शैतान को अनुमति क्यों कर रहा है? आपल्या जीवनामध्ये शैतानाला अनुमती ये का करत कैसे आहे? न कैसे परमेश्वर को ढूंढे. कसं ना कसं करून हे परमेश्वराला शोधावे. परमेश्वर बहुत कोशिश करेगा इनको चलाने. परमेश्वर खूप प्रयत्न करेल ह्या चालवण्यासाठी. अगर ये काम का नहीं है तो जर हे कामाचं नाहीये तर बाल्टी बंगार वाला आएंगे. मग बालदी भंगारवाले येणार. वो कौन है? ते कोण आहेत? शैतान. ते शैतान आहे. वो कहाँ लेके जाएंगे? आणि ते कुठे घेऊन जाणार? बंगारवाड़ा में लेके जाएगा. भंगारवाड्यामध्ये घेऊन वो जाणार. बंगारवाड़ा कौन है? कौन सा जगह है? आणि हा भंगारवाडा म्हणजे जागा कोणती? उसको बाइबल का भाषा में नरक बोलता है. त्याला बायबलच्या भाषेमध्ये नरक म्हणतात. हम उस जगह पे नहीं जाना इसलिए हमारा पिता को हम ढूंढता है. आपण त्या जागेवर नाही गेलं पाहिजे म्हणून आपण पित्याला शोधत आहोत. पिता आपने मुझे बनाया क्यों? पिता तू मला बनवलंस का? माँ बाप के द्वारा मुझे एक शरीर मिला, माझ्या आई वडिलांकडून मला एक शरीर मिळालं, लेकिन आपने आत्मा दिया है. पण आत्मा तर तू दिले. आप मेरे अंदर आत्मा क्यों दिया? माझ्या आत्मध्ये आत्मा का दिले? मेरे आत्मा को अंत नहीं है. माझ्या आत्म्याला तर अंत मेरे नाही. आत्मा को एक आरंभ है. माझ्या आत्म्याला एक आरंभ आहे. जिस दिन मैं माँ का गर्भ में जन्म लिया, ज्या वेळेला मी आईच्या उदरात जन्म उस घेतला दिन आपने मेरे अंदर आत्मा रचा. त्याच वेळेला माझ्यामध्ये तू आत्मा घातला. आप जगत में आने के लिए मुझे मौका दिया. या जगामध्ये येण्यासाठी तू मला एक संधी दिली. एक शरीर में मैं आया. एका शरीरात मी आलो. शायद औरत होगा, वाटेल तर मी एक स्त्री आहे शायद मैं एक आदमी होगा, किंवा मी पुरुष आहे, लेकिन आत्मा परमेश्वर के सामने एक ही है. पण आत्मा परमेश्वरामध्ये एक तो आहे. मुझे एक जीवन क्यों दिया? मला हे जीवन तू का दिलं? जब मैं जगत में आया, मी जेव्हा जगात आलो, मेरे जीवन और भक्ति के लिए सब कुछ आपने तैयार करके रखा. माझ्या जीवनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तू तयार मुझे केल्या. पीने के लिए दूध है, मला पिण्यासाठी दूध आहे, मुझे खाने के लिए खाना है, मला खाण्यासाठी अन्न आहे, मुझे रहने के लिए एक पृथ्वी बनाया है, मला राहण्यासाठी एक पृथ्वी बनवली, मुझे पीने के लिए आपने पानी रखा है, मला पिण्यासाठी पाणी ठेवलंय, मुझे खेती करने के लिए 3 तरह मौसम दिया है. मला शेती करण्यासाठी 3 प्रकारचे ऋतू दिले. सूरज
बराबर 24 घंटा घूमकर आता है। सूर्य 24 तास बरोबर फिरून येतो। मुझे आराम करने के लिए रात बनाया है। मला आराम करण्यासाठी रात्र बनवली। मुझे काम करने के लिए दिन बनाया है। मला काम करण्यासाठी दिवस बनवला। ये सब कुछ आपने किया है। हे सर्व काही तू केलं। इतना काम एक मामूली इंसान के लिए आप किया तो उसका पीछे का मतलब क्या है? जर एवढं सर्व काम तू एका क्षुल्लक माणसासाठी केलंस तर त्यामागे काय उद्देश असेल उस तुझा? मतलब जिसने जान लिया, हे ज्यांनी याचं मागचा उद्देश ओळखला, वो पिता की इच्छा को जिसने जो खोजता है, जो परमेश्वराच्या इच्छेला शोधतो उसी के जीवन में परमेश्वर प्रसन्न होता है। आणि त्याच्या जीवनात परमेश्वर प्रसन्न होतो। लेकिन हम परमेश्वर की इच्छा कुछ करने को तैयार नहीं है। पण आपण तर परमेश्वराची इच्छा करायला तयार हम नाही। इतना करेगा, आपण हेच करणार, संडे आएगा, रविवारी येणार, थोड़ा ताली बजाएगा, थोडीशी टाळ्या वाजवणार, गाना गाएगा, गाणे बोलणार, थोड़ा प्रार्थना थोडी करेंगे। प्रार्थना करणार। प्रार्थना कैसा है? प्रार्थना कशी आहे? किराना दुकान की समान, किराणा मालाचं दुकान असं, आधा किलो मिर्ची, अर्धा किलो मिरची, 2 किलो शक्कर, 2 किलो साखर 5 किलो चावल। आणि 5 किलो तांदूळ। आमेन। आमेन। यही तो ना हमारा प्रार्थना। हीच तर ना आहे आपली प्रार्थना। हमारा प्रार्थना में क्या है? आपल्या प्रार्थनेत काय आहे? प्रभु मेरे पति को सीधा कर। प्रभू माझ्या पतीला नीट कर। अरे तू कभी सीधा होगा? मग तू कधी नीट होणार? अरे तू सीधा हो जा। पहिलं तू नीट हो। अभी प्रभु मेरे पत्नी को सीधा कर। प्रभू माझ्या पत्नीला नीट कर। तू सीधा होएगा, तेरा पत्नी सीधा हो जाएगी। तू नीट झालास, तुझी पत्नी देखील नीट होईल। मेरे जीवन में भी 8 साल मेरे पत्नी से संकट था। माझ्या देखील जीवनात 8 वर्ष माझ्या पत्नी सोबत माझा संघर्ष हम होता। पति पत्नी अलग होना चाहता था, आम्ही पती पत्नी वेगळं होऊ इच्छितो। जिंदगी खत्म करना चाहता था, जीवन समाप्त करण्याची इच्छित होतो। हम एक दूसरे को सुधारने का चक्कर में था। आम्ही एकमेकांना सुधारवायच्या प्रयत्नात होतो। परमेश्वर हमको क्या बोला? परमेश्वर आम्हाला काय म्हणाला? तू सुधरेगा सब सुधर जाएगा। तू सुधारलास सगळं सुधरेल। सबसे पहले मैं सुधर गई, सगळ्यात पहिलं मी सुधारलो, मेरी पत्नी सुधर गई, माझी पत्नी सुधारली। जिस घर वाला मुझे लात मार के भगाया वो सब सुधर गई। ज्या लोकांनी मला लाथ मारून बाहेर काढले ते सगळे सुधारले। अभी हमारे द्वारा बहुत लोग सुधर रहे हैं। आता आमच्याद्वारे अनेक लोक सुधरत अब आहेत। बॉम्बे आएगा तो बहुत लोगों को दिखेंगे। आज बघितलं तर मुंबईमध्ये आलं तर खूप लोकांना तुम्ही पाहाल। चोरी करने वाला, चोरी करणारे आहेत, झगड़ा करने वाला, भांडणं करणारे पॉकेट आहेत, मारने वाला, पाकिट मारणारे आहेत, रास्ता में सड़क पर सोने वाला, रस्त्यावर झोपणारे आहेत, सब सुधर रहे हैं। सगळे सुधरत उसका आहेत। मतलब क्या है? त्याचा अर्थ काय आहे? मैं पहले सुधर गई, मी पहिला सुधारलो, लेकिन हमको सुधरने को मन नहीं है। आपल्याला तर सुधारायचं मन हम नाहीये, दूसरे को सुधारने का चक्कर आपण में। दुसऱ्याला सुधारायच्या चक्कर मध्ये आहोत। लेकिन परमेश्वर क्या आग्रह करता है? परमेश्वर काय इच्छा करतो? हम सुधर जाए। आपण सुधारलं हम पाहिजे। सुधर जाएगा तो आपण सुधारलो तर हमारे द्वारा दुनिया सुधर जाएगी। आपल्याद्वारे हे जग सुधारलं जाईल। हम पिता को पहचान लेगा तो आपण परमेश्वर पित्याला ओळखलं तर हमारी द्वारा दुनिया परमेश्वर को पहचानेगी। आपल्याद्वारे जग परमेश्वराला हम ओळखेल। परमेश्वर की इच्छा करेगा तो आपण परमेश्वराची इच्छा केली तर हमारी द्वारा दुनिया परमेश्वर की इच्छा करेगी। आपल्याद्वारे जग परमेश्वराची इच्छा करेल। इसलिए उस परमेश्वर को पहचानने का मतलब क्यों? त्यामुळे हे परमेश्वराला ओळखण्याचे अर्थ काय? उसकी इच्छा हमारे जीवन में पूरा हो, त्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी। क्योंकि हम उसको नहीं बनाया, वो हमें बनाया। आपण त्याला नाही बनवले तर त्याने आपल्याला बनवले। इसलिए हर एक मनुष्य का कर्तव्य है कि अपने बनाने वाले को ढूंढना। त्यामुळे हर एक मनुष्याचा उद्देश आहे की आपल्या बनवणाऱ्याला त्याने ओळखावं। जो परमेश्वर को ढूंढता है उसको मिलता है। जो परमेश्वराला शोधतो त्याला तो मिळतो। हमारा विचार क्या है? आपला विचार काय आहे? हमारा परमेश्वर के पास टीवी नहीं है, आपल्या परमेश्वराजवळ टीव्ही नाहीये, हमारा परमेश्वर को उधर सिनेमा थिएटर नहीं है, आपल्या परमेश्वराकडे तर सिनेमा थिएटर पण नाहीये। इसलिए परमेश्वर को कोई एंटरटेनमेंट नहीं है। त्यामुळे परमेश्वराकडे काहीच मनोरंजन तो नाहीये। हम क्या करेंगे? आपण काय करतो? परमेश्वर ऊपर से जब देखेगा तो परमेश्वर जेव्हा वरून बघेल तेव्हा गाना गा के डांस करके दिखाएंगे, गाणं गाऊन डान्स करून दाखवणार, तब परमेश्वर को बहुत खुश हो जाता है। तेव्हा परमेश्वर खूप खुश होईल। हमारे मसीह लोग ऐसा समझ के रखा है। आणि आपल्या ख्रिस्ती लोकांनी हे अशीच समज बनवली आहे। हमारे मसीह लोग ये सोचते हैं कि परमेश्वर नीचे तो जरूर देखता है, आपल्या ख्रिस्ती लोक असा विचार करतात परमेश्वर खाली तर बघतोय, लेकिन वो किसके लिए नीचे देखता है करके उनको मालूम नहीं है। पण तो कशासाठी खाली बघतोय हे त्यांना माहिती नाहीये। वो किसके लिए नीचे देखता है करके जो मालूम पड़ेगा वो उसी हिसाब से जीवन बिताएगा। ज्याला समजेल की तो का कशासाठी खाली बघत आहे तो ते समजून योग्य प्रकारे चालेल। पवित्र शास्त्र में हम देखेंगे पवित्र शास्त्रात आपण पाहिलं परमेश्वर इंसान को क्यों देख रहा है। परमेश्वर मनुष्याला का बघत आहे। पढ़िए भजन संगीता आपण वाचूया स्त्रोत संहिता 53 पढ़िए, 53 1 से पढ़िए। पहिल्यापासून पढू वाचू। मूड ने अपने मन से कहा, हाँ। कोई परमेश्वर है ही नहीं, वे बिगड़ गए, उन्होंने कुटिलता के घिनौने काम किए हैं
कोई सुकर्मी नहीं। परमेश्वर ने स्वर्ग पर से मनुष्य के ऊपर दृष्टि की ताकि देखे कि कोई बुद्धि से चलने वाला या परमेश्वर को पूछने वाला है कि नहीं। हाँ, पर ये मराठी में मूड आपल्या मनात म्हणतो देव क्योंकि नाही। पाप प्रवेश होने के कारण हर एक मनुष्य क्या बन गई, पाप- बन गई। पाप भजन प्रवेश- संगीता 53 हाँ, सब निकाल। संहिता 53 मूड आपल्या मनात म्हणतो हाँ, देव नाही। हाँ, लोक दुष्ट व अमंगळ कृत्य करतात। हाँ, सत्कृत्य करणारा कोणी नाही। कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले। तो परमेश्वर किसके लिए नीचे देखता है? मग परमेश्वर कशासाठी खाली बघतोय? बुद्धि से चलने वाला परमेश्वर को ढूंढने वाला है क्या? बुद्धीने चालणारा परमेश्वराला शोधणारा कोणी आहे की काय म्हणून हम बघतो। लोग, हमारा बच्चा इंजीनियर है तो क्या बोलते हैं? आपण आपला मूल इंजिनियर असेल तर काय म्हणतो? बहुत बुद्धि है। खूप बुद्धी आहे। डॉक्टर है तो क्या बोलता है? डॉक्टर आहे तर काय म्हणतो? अच्छा बुद्धि है। खूप चांगली बुद्धी आहे। पवित्र शास्त्र किसको बुद्धिमान बोलता है? पवित्र शास्त्र कोणाला बुद्धिमान म्हणतोय? जो परमेश्वर को ढूंढता है। जो परमेश्वराला शोधतोय त्याला। क्यों वो बुद्धिमान है? का तो बुद्धिमान आहे? उसकी जीवन में परमेश्वर का इच्छा पूरा हो जाता है, कारण त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराची इच्छा पूर्ण झाली। वो परमेश्वर का पुत्र बन जाता है, तो परमेश्वराचा पुत्र होतो। उसकी उद्धार होता है, त्याचा उद्धार होतो वो अनंत काल पिता के साथ राज्य आणि करेगा। तो अनंत काळ परमेश्वर पितासोबत राज्य करेल उसी को बुद्धिमान बोले। आणि त्यालाच बुद्धिमान बाकी म्हणतात। दुनिया की बुद्धिमान को महीना में तंगा मिलेगा। बाकी जगातल्या बुद्धिमानांना फक्त महिन्याचा पगार मिळेल हाँ, आखिरी में अनंत काल में नरक में जाए। आणि शेवटच्या वेळेला नरकात जाईल। उसको परमेश्वर बोलते मूढ़। त्याला परमेश्वर म्हणतो मूर्ख। पढ़िए भजन संगीता 14। वाचूया स्त्रोत संहिता 14 हाँ, 14 का 2 पढ़िए। 14 दुसरा वर्ग। परमेश्वर ने हाँ, स्वर्ग में से हाँ, मनुष्य पर दृष्टि हाँ, की है कि देखे कि कोई बुद्धिमान, कोई परमेश्वर का खोजी हाँ। है या नहीं। हाँ, पढ़िए मराठी में। कोणी समंजस आहे की काय, हाँ। कोणी देवभक्त आहे की काय, हाँ। हे पाहण्यासाठी हाँ। परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले। तो परमेश्वर किसके लिए स्वर्ग से देख रहा है? परमेश्वर कशासाठी स्वर्गातून बघत आहे? ये दूसरी बार लिखा है, हे दुसऱ्यांदा लिहिलं आहे। हमारा नाच गाना देखने के लिए, आपल्याला आपलं नाच गाणं बघण्यासाठी, हमारा प्रार्थना सुनने के लिए, आपली प्रार्थना ऐकण्यासाठी, फिर हमारा मांग पूरा करेंगे। मग आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी। हमारे विश्वासी लोगों के लिए बाइबल क्या है? आपल्या विश्वासी लोकांसाठी पवित्र शास्त्र काय आहे? राशन कार्ड है। एक रेशन कार्ड आहे। हाँ, संडे जाएंगे राशन दुकान में। फक्त रविवारी जाणार रेशनच्या दुकानात। चर्च का नाम क्या है? चर्चचं नाव काय आहे? राशन दुकान। राशन दुकान। फिर हम उधर मांग भरेंगे 2 किलो अनुग्रह, तिथे आपण मागणार 2 किलो कृपा, 5 किलो क्षमा, 5 किलो क्षमा हवे, क्योंकि बहुत कांड करके आया। कारण की खूप काही काम करून आला। ये हफ्ता का 5 किलो क्षमा दे, या सप्ताहाचं 5 किलो क्षमा दे, और अगले हफ्ता जो करने वाला है उसके भी एडवांस थोड़ा क्षमा दे। आणि पुढच्या सप्ताहामध्ये जे काही काम करणार आहोत त्याबद्दल देखील क्षमा दे। हाँ, काम तो छोड़ने वाला नहीं है, काम तर सोडणार नाही आहोत, लेकिन आप क्षमा करते रहना है। पण तुम्ही क्षमा करत राहा। हाँ, राशन कार्ड है। हे रेशन कार्ड आहे। राशन मिल गया एक हफ्ता का, राशन मिळालं एका सप्ताहाचं, घर पे आ जाता है। घरी येतो। ये पवित्र शास्त्र इसलिए दिया कि परमेश्वर का इच्छा को हम समझे। पवित्र शास्त्र ह्यासाठी दिलंय की परमेश्वराची इच्छा आपण समजावी। जो बातें मनुष्य को करने के लिए बोला वो इच्छा है, जी गोष्टी मनुष्याला करायला सांगितल्या तीच परमेश्वराची इच्छा आहे। जो काम करने की नहीं करना करके बोला वो उसका इच्छा है। जी काम करायचं नाहीये हे सांगितले ती परमेश्वराची इच्छा आहे। पाप का मतलब क्या है? पापाचा अर्थ काय आहे? जो परमेश्वर का मर्जी के विरुद्ध जाता है उसी को पाप बोलता है। जो परमेश्वराच्या विरुद्ध जातो त्यालाच आपण पाप म्हणतो। सबसे पहला पाप किधर हुआ? सगळ्यात पहिलं पाप कुठे झालं? हम जानते हैं कि एदन बगीचा में हुआ। एदन बागेत झालं हे आपण माहिती आहे। जो परमेश्वर ने बोला जो वृक्ष का फल नहीं खाना है वो खाया वो पाप है। ज्या वृक्षाचं फळ खाऊ नको असं बोललं आणि तेच खाल्लं हे पाप आहे। जो बगीचा को रक्षा करने के लिए बोला वो रक्षा नहीं किया वो पाप है। ज्या बगीचेचं रक्षा करायला सांगितलं आणि नाही केले हे पाप आहे। लेकिन हम पाप किसको बोलते पण हैं? आपण पाप कशाला म्हणतो? हाँ, हम उसकी समान व्यभिचारी ही नहीं है। आम्ही काय त्याच्यासारखे व्यभिचारी नाही हम आहोत। चोर नहीं करता है, आम्ही काही चोरी नाही करत हम आहोत। झगड़ा नहीं करता है, आम्ही भांडण नाही करतो। हम जो चर्च में आता है, आम्ही रोज चर्चला जातो। इसलिए हम संत है। आम्ही एक संत आहोत।
वो हम पहले जो बोला वो सब पाप है, आम्ही सगळ्या पहिले जे काही बोललो ते पाप आहे उसकी साथ साथ ये भी पाप है। आणि त्याच्या सोबत हे पण पाप एदन आहे. बगीचा में ये प्रकार की पाप नहीं हुआ था, एदन बागेमध्ये ह्या प्रकारचं पाप नाही झालं. उसका वाचा को तोड़ना वो पाप है। त्याच्या आज्ञेला मोडणं हे पाप आहे. उसने जो करने के लिए जो बोलता है वो नहीं करता है, वो पाप है। त्यांनी जे करायला सांगितलंय ते आपण नाही करत हे आपलं पाप आहे. जो करने के लिए बोला वो भी करना चाहिए, नहीं तो वो भी पाप है। जे करायला सांगितलंय ते जरी नाही केलं तरी पण ते पाप आहे. तो हम बाइबल क्यों पढ़ता है? आपण बायबल का वाचतोय? उसकी द्वारा परमेश्वर का इच्छा मालूम पड़ता है, त्याद्वारे आपल्याला परमेश्वराची इच्छा समजते. इसलिए हम लोग को ज्यादा नींद कभी आता है, त्यामुळे आपल्याला जास्त झोप कमी येते. बाइबल पढ़ने का टाइम ही नींद आता है। बायबल वाचतानाच येणार. हमारे पास बहुत लोग आते हैं, पास्टर जी प्रार्थना करो, नींद नहीं आता है। आमच्याकडे अनेक लोक येतात की पास्टरची प्रार्थना करा कारण झोप येत नाहीये. नहीं अब उनको रात को सोने में नींद नहीं आता। रात्री झोपायच्या वेळेला झोप येत नाही. हाँ, तो प्रार्थना करो। त्यामुळे प्रार्थना करा. और मैं बोला उसको प्रार्थना करके कोई फायदा नहीं है, मी त्याला म्हटलं की प्रार्थना करून काय उपयोग उसके लिए मैं नाही. आपको एक दवा लिख के देता हूँ, त्यासाठी मी तुम्हाला एक औषध लिहून देतो. थोड़ा सा बाइबल पढ़ना, नींद आ जाएगा। थोडस बायबल वाचा झोप येऊन जाईल. हाँ, जो व्यक्ति को अच्छा बेड में सोते हुए नींद नहीं आता, उसको बाइबल पढ़ते पढ़ते नींद आ जाता है। ज्या व्यक्तीला चांगलं खाटीवर झोप येत नसेल त्याला बायबल वाचता वाचता चांगली झोप लागेल. क्यों नींद आता है? आपका जीवन में भी अनुभव होगा, तुमच्या देखील जीवनामध्ये अनुभव आला असेल की का झोप येते, क्यों नींद होता है? का झोप येते. शैतान का बहुत बड़ा कार्य है, हे सैतानाचं खूप मोठं कार्य आहे. क्योंकि तुम बाइबल पढ़ेगा तो तेरा पिता का इच्छा तुम समझ लेगा, जर तुम्ही बायबल वाचलं तर पिताची इच्छा तुम्हाला समजून जाईल. इसलिए तुम कितना चाहिए गाना गाओ, तुम्ही किती पाहिजे तेवढं गाणी गा, थक नहीं जाएगा। तुम्ही थकणार नाही. कितना प्रार्थना करो थकेगा नहीं, तुम्ही किती पण प्रार्थना करा तुम्ही थकणार लेकिन नाही. बाइबल पढ़ेगा तो थक जाएगा। पण बायबल वाचली तर तुम्ही थकून जाणार. कारण क्या है? कारण काय आहे? बाइबल पढ़ने से आपको आपका पिता का इच्छा मालूम पड़ेगा, बायबल वाचल्यामुळे तुम्हाला तुमच्या पिताची इच्छा समजणार. क्या करने का क्या नहीं करने का उससे मालूम पड़ेगा, काय करायचं किंवा काय नाही करायचं हे तुम्हाला त्यातनं समजून जाईल. और आप उसके अनुसार जीवन बिताएगा तो फिर आप परमेश्वर का पुत्र बन जाएगा। आणि जर त्यानुसार तुम्ही जीवन जगलं तर तुम्ही परमेश्वराचे पुत्र बनून जा. आदम जब तक पाप नहीं किया तब तक परमेश्वर का पुत्र था, जोपर्यंत आदमाने पाप केले नाही तोपर्यंत तो परमेश्वराचा पुत्र होता. जब वो परमेश्वर का मर्जी से हट गई वो दुष्ट बन गई। जेव्हा परमेश्वराच्या मर्जीपासून तो बाजूला झाला तो दुष्ट बनला. बागीचा से बाहर जाना पड़ा, बागेच्या बाहेर जावं लागलं. परमेश्वर की श्राप उसके ऊपर आया। परमेश्वराचा श्राप त्यावर आलं. इसी माने हम भी श्रापित होने के लिए शैतान कभी भी बाइबल पढ़ने नहीं देंगे। म्हणून आपण देखील श्रापित बनण्यासाठी सैतान आपल्याला बायबल वाचून देणार नाही. पास्टर लोग भी आपको वचन नहीं सिखाएगा, पास्टर लोक देखील तुम्हाला वचन शिकवणार क्योंकि नाही. आप वचन सिखाएगा तो फिर आप अपने आप को खड़ा हो जाएगा। जर त्यांनी वचन शिकवलं तर तुमचं तुम्ही उभे राहाल. इसलिए फिर मेरा कलीसिया में विश्वास ही नहीं होगा, मग माझ्या मंडळीत तर विश्वासच येणार नाही. वो भी स्वार्थ है। ते पण स्वार्थ आहे. लेकिन हम लोग वचन क्यों सीखता है? पण आपण वचन का शिकतोय? हमारा पिता को हम जानना चाहिए, कसंही करून पिताला आम्ही ओळखलं हमें एक पाहिजे. बनाने वाला है आपल्याला बनवणार एक और आहे इच्छा हम समझना चाहिए, आणि त्याची इच्छा आपण समजणं उसकी गरजेचं इच्छा आहे. हमारे जीवन में पूरा होना आणि चाहिए, त्याची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण होणं गरजेचं आहे. उसकी इच्छा मेरे जीवन में पूरा होने से त्याची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण झाली तर मेरे जीवन में वो प्रसन्न हो जाएगा, माझ्या जीवनामध्ये तो प्रसन्न होईल मेरे उद्धार हो जाएगा, आणि माझा उद्धार होईल मेरे जीवन की समस्या हट जाएगा। आणि माझ्या जीवनाच्या सर्व समस्या आज दूर हमारे जातील. जीवन में समस्या क्यों? आपल्या जीवनात आज समस्या काय हम आहे? शैतान को तो दोष लगाता है, आपण सैतानाला दोष लेकिन लावतो. ये शैतान हमारे जीवन में कार्य करने का मतलब क्या है? हा सैतान आपल्या जीवनामध्ये कार्य करण्याचं मागे कारण काय आहे? आज तक हम हमारे पिता को ढूंढा नहीं है। कारण की आजपर्यंत आपण परमेश्वरा पित्याला शोधलं नाही. पढ़िए अय्यूब का किताब आपण वाचूया योबाचं पुस्तक 35 अध्याय 35वा अध्याय उसका 9वां वचन पढ़ो। त्याचं 9वं वचन. बहुत अंधेरे होने के कारण हाँ, वे चिल्लाते हैं बहुत अंधेरा होने का कारण वो चिल्लाता है। और हाँ बलवान के हाँ बलवान के बहुबल के कारण हाँ। वे दुहाई देते हैं, हाँ तो भी कोई यह नहीं कहता मेरा सृजने वाला परमेश्वर कहाँ है। हाँ, मराठी में बोलिए। अतिशय जुलूम झाला म्हणजे लोक आक्रोश करतात. लोक आक्रोश करतात. जबरदस्त लोकांचा हात त्याचवर पडला म्हणजे ते सहाय्यासाठी आरोळी मारतात. नीचे तरी पण असे कोणी म्हणत नाही की जो रात्रीची स्तोत्रे गावायला देतो तो माझा निर्माणकर्ता कोठे आहे. हाँ, समझ गया हमारा गलती क्या है? समजलं का आपली चूक काय आहे?
हमारे जीवन में शैतान कार्य करता है ना, आपल्या जीवनामध्ये शैतान कार्य करतोय ना, लेकिन हम लोग कभी क्या नहीं सोचता है, पण आपण कधी हा विचार करतोय का? मेरा सृजनहार किधर है, माझा निर्माण करता कुठे आहे? वो चाहिए मुझे किसके लिए, तो मला पाहिजे कशासाठी? मेरा संकट दूर करने के लिए, माझं संकट दूर करण्यासाठी. लेकिन उसका इच्छा मेरे जीवन में लाने को मैं तैयार नहीं। पण त्याची इच्छा माझ्या जीवनामध्ये आणण्याची आपण बिलकुल तयार नाही. हमारा हर एक समस्या का जवाब ये बाइबल में है, आपल्या हर एक समस्यांचं उत्तर बायबल मध्ये आहे. कारण मेरा पिता ने ये लिखकर मेरे हाथ में दिया है। कारण आपल्या पित्याने हे लिहून आपल्या हातात दिलंय. तो हम वचन की द्वारा ही हमारे जीवन की समस्या को सामना कर पाएंगे। त्यामुळे आपण वचनाच्या द्वारे आपल्या जीवनातल्या बाकी सर्व कितने भी समस्याला पास्टर लोग को प्रभु ने अधिकार दिया है, अनेक पास्टरांना प्रभूने अधिकार दिलाय. हमको जरूर शैतान के ऊपर अधिकार दिया है, आपल्याला नक्कीच शैतानावर अधिकार दिलाय. लेकिन जिस शैतान आपको कार्य करता है उसके ऊपर पूरी तरह से जय पाने के लिए पण त्या शैतानावरती पूर्णपणे जय मिळवण्यासाठी परमेश्वर का वचन हमारे अंदर आना चाहिए, परमेश्वरचं वचन आपल्यामध्ये येणं गरजेचं क्योंकि आहे. हमारा शरीर एक मंदिर की समान है, कारण की आपलं शरीर एक मंदिरासारखं आहे, नहीं तो एक बर्तन की समान है। नाहीतर एका भांड्यासारखं आहे. इस ग्लास में जब पानी आएगा जेव्हा या भांड्यामध्ये पाणी असेल, हवा बाहर जाएगा, हवा बाहेर जाईल. जब हवा अंदर आएंगे जेव्हा हवा आत येईल, पानी बाहर जाता पाणी बाहेर जाईल. है, दोनों एक साथ नहीं रह सकते। दोन्ही एक साथ नाही राहू शकत. इसी मानी परमेश्वर हमारे अंदर आएंगे, अशाच प्रकारे परमेश्वर आपल्यामध्ये येईल, शैतान बाहर जाता है। शैतान बाहेर जाईल. अगर शैतान अंदर आएंगे जर शैतान आतमध्ये आला, परमेश्वर बाहर, परमेश्वर बाहेर जाईल. तो परमेश्वर को अंदर बिठाने के लिए क्या चाहिए, परमेश्वराला आतमध्ये ठेवण्यासाठी काय पाहिजे? परमेश्वर की वचन हमारे अंदर आना चाहिए, परमेश्वराचं वचन आपल्यामध्ये असलं जिसके अंदर पाहिजे. प्रभु की वचन है ज्याच्या आतमध्ये परमेश्वराचं वचन आहे, वो शैतान को सामना कर पाएंगे। तो शैतानाचा सामना करू शकतो. यीशु मसीह के सामने शैतान आया, येशू ख्रिस्ताच्या समोर शैतानाला किसके द्वारा सामना किया, कशाद्वारे त्यांनी सामना केला? वचन की द्वारा सामना। वचनाद्वारे सामना इसलिए केला. हम लोग वचन सीखना है, यासाठी आपण वचन शिकणं गरजेचं आहे. इसलिए प्रभु यूहन्ना का सुसमाचार में क्या बोलता है, यासाठी प्रभू योहानाच्या सुसमाचारामध्ये काय म्हणतो? सच्चाई तुम्हें जानेंगे, सच्चाई तुम्हें आजाद करेगा। सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हाँ, जब तक ये सच्चाई हमारे अंदर नहीं आएंगे तब तक हम आजादी पाएंगे। जोपर्यंत हे सत्य आपल्यामध्ये येणार नाही, सत्य तोपर्यंत आपण एक स्वतंत्रता मिळू शकत इसलिए नाही. वचन सीखना जरूरी है। त्यामुळे हे वचन शिकणं फार गरजेचं यीशु मसीह आहे. ऐसा कहा, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणाला, अशुद्ध आत्मा एक व्यक्ति को छोड़कर अशुद्ध आत्मा एका व्यक्तीला सोडून सूखे जगह को ढूंढता है, एक निर्जल स्थळ शोधत असतो. जब उसको नहीं मिलता है जेव्हा त्याला नाही मिळत वो वापस आ जाता है, आणि तो परत येतो. बोलता है मैं जो छोड़कर आया उस पर मैं जाऊंगा। जे मी सोडून आले त्याच्यातच मी जाईन. वो आकर देखने का समय तो जेव्हा येऊन बघतो तेव्हा उस जगह साफ सुथरा देखने से तो जागा चांगली साफसुथरी झालेली दिसते. वो सात को लेके आ जाता है, तो सातांना घेऊन येतो फिर उस मनुष्य की हालत पहले से खराब होता है। आणि मग त्या मनुष्याची दशा पहिल्यापेक्षा अधिक खराब होते. इसलिए दुष्टात्मा चला जाता तो हमारे जीवन में अच्छा हो जाता है, जेव्हा दुष्टात्मा निघून जाते तेव्हा आपलं जीवन चांगलं होतं. लेकिन हमारा गलती क्या पण है, आपलं चूक काय आहे? वो जगह फिर खाली रहता है, ती जागा परत खाली राहते. तभी वो वापस आके बैठ जाता है। मग तेव्हा तो परत येऊन आपल्यामध्ये बसून तो राहतो. आपको हमेशा के लिए एक छुटकारा चाहिए तो जर तुम्हाला नेहमीच एक बंधन मुक्तता पाहिजे असेल तर ये वचन आपके अंदर होना चाहिए। हे वचन आपल्यामध्ये असणं गरजेचं हम आहे. प्रार्थना करेगा, आम्ही प्रार्थना करू, जरूर दुष्टात्मा चला जाएगा, नक्कीच दुष्टात्मा निघून जाईल. लेकिन हम लोग हमेशा आपका साथ नहीं रह पण सकते। आम्ही तर काय तुमच्यासोबत नेहमी राहू शकत लेकिन ये नाही. वचन आपके अंदर आएगा तो पण हे वचन जर तुमच्यात आलं तर ये आपको हमेशा रखवाली करेगा, हे तुम्हाला नेहमी तुमचे रक्षण करेल. हमेशा शैतान से आपको दूर रखेगा। नेहमी तुम्हाला शैतानापासून दूर ठेवेल. इसलिए वचन सीखना बहुत जरूरी है। त्यामुळे वचन शिकणं फार गरजेचं तो आहे. हालेलुया, एक इकलौता पुत्र के सिवा कोई परमेश्वर को देखा नहीं है। त्यामुळे एकुलता एक पुत्राशिवाय परमेश्वराला कोणी पाहिलं नाही. उस परमेश्वर को जानने का एक भूख हमारे अंदर होना त्या चाहिए। परमेश्वराला ओळखण्याची भूक आपल्यामध्ये असणं गरजेचं हमारा आहे. जात नहीं बदला है, आपली जात नाही बदलली, हमारा धर्म नहीं बदला है, आपलं धर्म नाही बदललं, हमारा नाम नहीं बदला है। आपलं नाव नाही बदललं. हम हर एक लोग एक ही शब्द से बोलते हैं, बनाने वाला सबका मालिक एक है। आपण त्या एका शब्दाने सगळेजण म्हणतो की बनवणारा परमेश्वर एकच आहे. हम वही करते हैं, उसी को ढूंढता है, आपण एकच करतो की त्याला आपण शोधतो उसी का इच्छा हमारे जीवन में आणि लाता है। त्याचीच इच्छा आपल्या जीवनामध्ये आली
झाली पाहिजे. आकाश के नीचे मनुष्यों के बीच में यीशु मसीह के सिवा कोई परमेश्वर को नहीं देखा. आकाशाच्या खाली मनुष्यांमध्ये येशू ख्रिस्ताशिवाय कोणी परमेश्वराला पाहिलं इसलिए नाही. दुनिया में जितने भी अवतार है इसी के सिवा कोई परमेश्वर के पास नहीं जा सकता है. त्यामुळे कितीही अवतार या जगामध्ये असले प्रभु येशू ख्रिस्ताशिवाय कोणी त्याजवळ जाऊ शकत नाही. इसलिए यीशु की द्वारा ही हमें पिता को मिलेगा. त्यामुळे येशूच्या द्वारेच आपल्याला पिता मिळेल. हम हमारे आंखों को बंद करेंगे, आपण आपल्या डोळ्यांना बंद करूया, हम प्रार्थना करेंगे. प्रार्थना करूया. प्रभु परमेश्वर, हे परमेश्वर, हे परमेश्वर, अब तक आतापर्यंत मेरे मतलब के लिए मैंने आपका पीछा है. मी माझ्या मतलबासाठी तुझ्या मागे आलो. मैं आपका इच्छा कभी नहीं जाना. मी तुझी इच्छा कधीच ओळखली नाही. कैसे न कैसे मेरे काम हो जाए, कसं ना कसं करून तू माझं काम झालं पाहिजे. लेकिन आज से परमेश्वर पण आजपासून परमेश्वर आप मेरा पिता होने का कारण तुम्ही माझं पिता असल्यामुळे मुझे आपका इच्छा करना है, मला तुझी इच्छा करायची. ताकि आपने मुझे बनाया मेरे मतलब पूरा हो जाए. कारण तुम्ही मला बनवलं आणि तुझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. आपकी इच्छा मेरे जीवन में आ जाए. तुझी इच्छा माझ्या जीवनात आली यदि पाहिजे. सृष्टिकर्ता आप होने का कारण जर तू सृष्टिकर्ता आहेस, आपकी मर्जी जब मेरे जीवन में होने से तुझी मर्जी माझ्या जीवनात झाल्यानंतर मेरे जीवन की मतलब पूरा हो जाता है. माझ्या जीवनाचा उद्देश पूर्ण होईल. आप मेरे अंदर है तो जर तुम्ही माझ्यात आहात तर ये कोई शैतान को मेरे ऊपर कोई हक नहीं होता है. कुठल्याही सैतानाचा माझ्यावरती अधिकार नाही. क्योंकि शैतान मेरा परमेश्वर से बढ़कर नहीं है. कारण सैतान माझ्या परमेश्वरापेक्षा मोठा नाहीये. जब परमेश्वर का मर्जी मेरे जीवन में नहीं होता इसलिए शैतान को मेरे जीवन में हक मिला. परमेश्वराची मर्जी माझ्याद्वारे होत नाही म्हणून सैतानाला माझ्यावरती एक अधिकार आहे. इसलिए परमेश्वर म्हणून हे आज परमेश्वर से मुझे आपको जानना है. आजपासून मला तुला ओळखायचं मैं आहे. सिर्फ यीशु की द्वारा ही आपको जान सकता है. मी फक्त येशूद्वारेच तुला ओळखू शकतो. क्योंकि सिर्फ यीशु ही पिता को प्रकट कर सकता है. कारण की फक्त येशूच पित्याला प्रगट क्योंकि करू सिर्फ शकतो. वो ही परमेश्वर को देखा है. कारण केवळ त्यानेच परमेश्वराला पाहिलं आहे. इसलिए मेरे पिता का पहचान मेरे जीवन में हो जाए प्रभु. त्यामुळे पित्याला ओळखण्याचं एक माझ्यामध्ये पूर्ण झालं अब पाहिजे. मैं परमेश्वर का पवित्र शास्त्र इसलिए पढ़ूंगा आपका इच्छा समझने के लिए. प्रभू आतापासून पवित्र शास्त्र मी यासाठी वाचेन की तुझी इच्छा मला समजावी. आप मेरे अंदर आ जा. तू माझ्यामध्ये ये. आप मेरे साथ है तो तू माझ्या सोबत आहेस मुझे तर किसी से डरने का जरूरत मला नहीं. कोणाचे घाबरण्याची गरज क्योंकि आप नाही. सर्वशक्तिमान है, कारण तू सर्वशक्तिमान आप आहेस. सर्वज्ञानी है, तू सर्वज्ञानी आप आहेस. अनंतकालीन परमेश्वर तू है, अनंत काळचा वो परमेश्वर आहेस. सर्वव्यापी आणि परमेश्वर तू है. सर्वव्यापी परमेश्वर और आहेस. उससे बढ़कर कोई शक्ति आणि नहीं है. तुझ्याशिवाय कोणी मोठी शक्ती नाही. मैं आपको योग्य आदर दूंगा प्रभु. आणि हे प्रभू मी तुला योग्य आदर दे. जिस प्रकार मोशा डर के कांप उठा, जसं मोशे तुला घाबरून कंपित झाला, आपकी चेला आपको देखकर मुर्दे के समान गिर पड़ा है. तुझा शिष्य तुला बघून मेल्यासारखा पडला. पौलुस कहता है कि डरते हुए कांपते हुए उद्धार का काम करो. पौल म्हणतो की भीत आणि कापत उद्धाराचं कार्य पूर्ण करा. अभी तक सर्वशक्तिमान परमेश्वर आतापर्यंत सर्वशक्तिमान परमेश्वर मैंने आपको योग्य बढ़ाई नहीं दिया. मी तुम्हाला एक योग्य प्रकारे महत्व दिलं नाही. अभी से मैं आपका आदर रखूंगा. आजपासून मी तुमचा आदर करतो. आपका उपस्थिति को मैं भय मानूंगा. तुझ्या उपस्थितीचं मी भय मानेन. आप मेरा नाचना गाना प्रार्थना सुनने के लिए नहीं आता है. तुम्ही माझं नाचणं गाणं आणि प्रार्थना ऐकायसाठी नाही येत. आप मेरे जीवन देखने के लिए आता तुम्ही है. माझं जीवन बघायला येता. आप मेरा गाना से प्रसन्न नहीं होता तुम्ही है. माझ्या गाण्याने प्रसन्न नाही होत. आप मेरे जीवन से प्रसन्न होता है. तुम्ही माझ्या जीवनाशी प्रसन्न होता. इसलिए आप स्वर्ग से देखता है. जेव्हा तू स्वर्गातून बघतोस, क्या परमेश्वर को ढूंढने वाला एक बुद्धिमान है? काय परमेश्वराला शोधणारा कोणी बुद्धिमान आहे? अब तक मैं मूर्ख थे प्रभु. आतापर्यंत मी मूर्ख होतो. आज से मैं उसी बुद्धिमान की झुंड में होगा. आजपासून मी त्याच बुद्धिमानांच्या झुंडीमध्ये असेल. परमेश्वर को ढूंढने वाला. परमेश्वराला शोधणारे. इस वचन की द्वारा मैं परमेश्वर को ढूंढ लेगा. ह्या वचनाद्वारे मी परमेश्वराला शोधेन. इस वचन की द्वारा मैं उसको पहचान ह्या लेगा. वचनाद्वारे मी परमेश्वराला समजेन. इस वचन की द्वारा उसकी इच्छा मेरे जीवन में मैं पूरा करूंगा. या वचनाद्वारे परमेश्वराची इच्छा माझ्या जीवनात पूर्ण करेल. अब से मेरे जीवन आपके लिए पिता, प्रभू आजपासून माझं जीवन तुझ्यासाठी आहे. चाहे कुछ भी हो जाए. भले काही हो, आप जो क्योंकि कारण तू जो आप जीवन और भक्ति के लिए सब कुछ दिया. जीवन जगण्यासाठी आणि भक्तीसाठी सर्व काही दिलं. सिर्फ इतना नहीं प्रभु, फक्त एवढंच नाही प्रभू. जब मनुष्य पाप में गिर गया, जेव्हा मनुष्याने पाप केलं, हमारे पाप कालवरी में आपके ऊपर उठाया.
आता आमचं पाप तू वधस्तंभावरती स्वतःवर आप उचललं. मुझे कितना प्रेम करता है, तू किती माझ्यावर प्रेम आपके करतो. ऊपर कितने कोड़ा पड़ा, तुझ्यावर किती कोडे पडले. आपकी गलती से नहीं, मेरी गलती से है. तुझ्या चुकीमुळे नाही तर माझ्या चुकीमुळे आहे. मैंने पाप किया प्रभु, कारण मी पाप केलं मेरे प्रभू. पाप का सजा आपके ऊपर आया. आणि माझ्या पापांचं प्रभू शिक्षा तुझ्यावर आली. मैंने ये हाथों से गलत काम किया, माझ्या हाताने मी चुकीचं काम केलं. मेरे हाथों में किला ठोकना था, माझ्या हातात खेळ ठोकले जाणे लेकिन पाहिजे. मैंने आजाद हो गया, आपके हाथ में किला ठोका. मी तर सुटलो आणि तुझ्या हातामध्ये खेळ ठोकले गेले. मैंने ये पैर से गलत रास्ता से चला, मी माझ्या पायाने चुकीच्या रस्त्याला चाललो. मेरा पैर पे किला ठोकना था. माझ्या पायाला खेळ ठोकायला हवं होतं. पिता परमेश्वर आपकी निर्दोष पैर में किला ठोका. पिता परमेश्वरा तुझ्या निर्दोष पायामध्ये खेळ ठोकले गेले. मैंने ये मेरे दिमाग से मैंने गलत सोच विचार किया, माझ्या बुद्धीने मी चुकीचे विचार केले. मेरे सिर पर मार पड़ना था, माझ्या डोक्यावरती मार पडायला हवं आपका होतं. सिर पर कांटे के मुकुट मारा. पण तुझ्या डोक्यावरती काट्याचं मुकुट आहे. मैंने कितने गंदे गंदे काम किया, मी किती घाणेरडे काम केले. मेरे मुंह पर थूक पड़ना था, माझ्या तोंडावरती थुंकायला हवं लेकिन होतं. आप निर्दोष, आपके ऊपर थूक पड़ा. पण तू जो निर्दोष तुझ्यावरती थुंकलं गेलं. मेरे बाल खींचना था, माझे केस ओढायला हवे होते. लेकिन आपकी बाल को खींचा. पण तुझ्या केसांना ओढलं. आपको हालेलुया कितने मेरे लिए सहन किया. हे परमेश्वरा तू माझ्यासाठी किती सहन केलं. आप मेरे असली पिता है. तूच माझा खरा पिता आप मुझे आहेस. मारने के लिए नहीं आया, तू मला मारण्यासाठी नाही आप आलास. मुझे बचाने के लिए तू आया. मला वाचवण्यासाठी आला. कितने अवतार है, हथियार लेके मुझे मारने के लिए खड़ा है, किती अवतार आहे जे मला मारण्यासाठी उभे आहेत. उसमें आप एक ही है परमेश्वर, मुझे बचाने के लिए आया. त्यामध्ये केवळ तूच परमेश्वर आहे जो मला वाचवण्यासाठी आला. इसलिए मैं आपको प्रेम करता. त्यामुळे हे परमेश्वरा मी तुझ्यावर प्रेम करतो. मैं मेरा गलती को मान लेता हूँ. मी माझ्या चुकांना कबूल करतो. मैंने आपको ढूंढा नहीं, मी तुला शोधलं नाही. मैं आपको इच्छा को ढूंढा नहीं, मी तुझ्या इच्छेला शोधलं नाही. मेरी इच्छा के लिए आपका पीछे मी आया. माझ्या इच्छेसाठी तुझ्या मागे मागे आपसे आलो. मेरी इच्छा नहीं, आपका इच्छा मेरे जीवन में. आतापासून माझी इच्छा नाही केवळ तुझी इच्छा माझ्यामध्ये पूर्ण व्हावी. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रभु जी धन्यवाद करते परमेश्वर. शाम का समय पर थोड़ा समय प्रभु के चरणों में बैठने के लिए आपने मदद किया. जो वजन के सामने सिर झुका हुआ हर एक भाई बहनों को प्रभु के हाथों में समर्पण करता है. हर एक का जीवन में प्रभु की आत्मा कार्य करे, हर एक का जीवन में प्रभु का कार्य हो जाए. यीशु मसीह के नाम से सबको आशीष करके प्रार्थना करता है. थोड़ा समय विश्राम लेता हूँ. प्रभु आप हमारे साथ रहे. सारे आदर मान महिमा आपको देते हैं. यीशु मसीह के नाम से प्रार्थना मांगते हैं. सुनो और स्वर्ग पिता. आमीन, आमीन.